त्यांना मानवंदना देऊयात, कारण या ठिकाणी दुसरे पुष्प गुंफण्यासाठी माननीय श्री अनंतजी राऊत, सुप्रसिद्ध कवी, महाराष्ट्र काव्यमय समाज प्रबोधन करण्यासाठी आलेले आहेत। त्यासाठी मी माननीय श्री अनंत राऊत सर यांना विनंती करतो की त्यांनी मुक्तपणे काव्यामृताची उधळण करावी। आदरणीय अनंत राऊत सर। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त यशवंत व्याख्यानमाला आणि या व्याख्यानमालेसाठी संयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक त्यांचे आभार। ज्यावेळेस माझ्या मित्रांना फोन लावले त्यांनी सांगितलं की गेल्या अनेक वर्षापासून ज्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आणि प्रगल्भ अशा वैचारिक व्याख्यानमाला आहे त्यामधली एक ही अंबड शहरामधली व्याख्यानमाला आहे आणि याचा मला प्रचंड अभिमान आहे। हे तुमच्या सगळ्यांच्या समोर मी आहे। माझ्या आधी सुद्धा बरेचसे लोक या स्टेजवर येऊन गेले, माझ्या आधी बोलून गेले, त्यांच्या पाऊल खुणा, त्यांचे आवाज या हॉलमध्ये खऱ्या अर्थानं दनांत आहेत। त्यामुळं मी सुद्धा तुमच्या समोर इथं उपस्थित राहिलेलो आहे। मनपूर्वक या संयोजकांचे आभार। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रच नाही, देशभर नाही, जवळजवळ जगातल्या 150 पेक्षा जास्त देशांमध्ये साजरी होते। 18 पगड जातींना घेऊन ज्यांनी या महाराष्ट्राचं सुवर्ण स्वप्न साध्य केलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या जयंतीनिमित्त खऱ्या अर्थानं बोलायला मिळणं हे अहोभाग्य असतं। वर्षभर बरेचसे कार्यक्रम होतात, पण अशा कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान करणाऱ्या कविता सुद्धा मी घेऊ शकतो। त्यामुळे मला प्रचंड इथं आनंद आहे। अख्ख्या जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध ज्यांनी 2500 वर्षापूर्वी आपल्याला सांगितलं, न जज्जा बसलो भूत न जज्जा भूत घमंडो, घमंडे बसलो भूत घमंडे भूत घमंडो। माणूस कुठं जन्माला आला, कुठल्या घरात जन्माला आला, कुठल्या कुळात जन्माला आला यावरनं त्याचं श्रेष्ठत्व ठरत नाही, तर त्याच्या कर्तृत्वावरनं त्याचं श्रेष्ठत्व ठरतं। हे 2500 वर्षापूर्वी आपल्याला सांगणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराजांची अडगडीत पडलेली समाधी ज्यांनी शोधून काढली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा लिहिला, सर्वव्यापी जगतपती त्याची नकोची मध्यस्थी, खऱ्या अर्थानं समाजातनं अंधश्रद्धा बुवाबाजी कर्मकांडाला विरोध करणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्या एका स्त्रीमुळे महिला एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहू शकल्या। आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा एक स्त्री आहेत, आमच्या लाडक्या संजीवनी तळेगावकर मॅडम, आणि या महिला इतक्या मोठमोठ्या पदावर विराजमान होऊ शकल्या याचं एकमेव सगळ्यात मोठं कारण म्हणजे त्या काळात महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी घर सोडलं आणि लोकांनी दिलेल्या शिव्या शाप सगळं सहन करत मुलींच्या शिक्षणाची दारं उघडी केली। त्या आद्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पहिल्या महिला शिक्षिका फातिमा शेख। मी जवळजवळ 400 किलोमीटरचा प्रवास करून तुमच्या समोर आलेलो आहे। आमच्या भागातले वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, मंदिरे में भी है खुदा मस्जिद में भी राम है, मंदिरे में भी है खुदा मस्जिद में भी राम है, दोनों नहीं है पत्थरों में सिर्फ उनका नाम है। हे सांगत समाजात समानता प्रस्थापित करणारे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आणि आयुष्यभर ज्या एका संतानं लोकांनी केलेली घाण साफ केली आणि संध्याकाळी कीर्तनातनं लोकांची डोकी झाडली, ते दगडांचे टाळ करून लोकांच्या डोक्यात जाळ करणारे एकमेव संत म्हणजे गाडगे बाबा। मला या भूतलावर जन्माला घालणारे माझे मायबाप, त्या सीमेवर आपल्या रक्षणासाठी उभे असलेले सगळे सैनिक, शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये आपली भारतीय संस्कृती अख्ख्या जगाला ज्यांनी सांगितली आणि या जगाचा निरोप घेताना त्यांनी या जगाला ज्ञानाचं एक सगळ्यात मोठं भांडार देऊन गेले। ते जगात पापही नाही, जगात पुण्यही नाही, जगात आहे फक्त अज्ञान आणि अद्वैताच्या अभ्यासाने या अज्ञानाचा ऱ्हास होतो। हे सांगणारी युवकांचं प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, जगतवंदनीय जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, मृदू सभा येणुनित ऐसे सज्जनांचे चित्त, दया करणे जे पुत्रासी त्याची दासा आणि दासी, ज्यासी आपुंग येता नाही त्यासी धरी जो हृदय, तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मूर्ती। वारकरी संप्रदायाचा कळस असणारे या महाराष्ट्राच्या माथीमध्ये सात्विक भक्तीची मूर्तमेढ ज्यांनी रोवली
केली ते जगद्वंदनीय जगद्गुरु संत तुकाराम महाराज, ज्ञानियांचे राजे संत ज्ञानेश्वर महाराज, योग याग विधी येणेनो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, संत चोकामेळा, संत बहिणाबाई, संत नामदेव, संत एकनाथ महाराज, राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. रस्त्यानं चालताना एखादा पिवळा धातूचा तुकडा दिसला तर त्याचा आपण सोनं म्हणून स्वीकार करतो का? कधीच करत नाही. त्याला आपण अग्नीच्या स्वाधीन करतो. जे वितळून जाईल ते फेकून देतो, जे हुजळून निघेल त्याचं सोनं म्हणून स्वीकार करतो. मग आमच्या तत्वांबद्दल आम्ही एवढे गाफील का? आमच्या तत्वांना सुद्धा आम्ही ज्ञानाच्या अग्नी झोकून दिलं पाहिजे. जे वितळून जाईल ते फेकून दिलं पाहिजे, जे हुजळून निघेल त्याचं सोनं म्हणून स्वीकार केला पाहिजे. हे सांगणारे राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि आज चंद्र सूर्य या काळ्या मातीला ज्यांचा सार्थ अभिमान वाटत राहील ते छत्रपती शिवराय. कसं जगावं हे शिकवणारे छत्रपती आणि कसं मरावं हे शिकवणारे संभाजीराजे भोसले. या सगळ्यांना सर्वप्रथम मी वंदन करतो. सन्माननीय विचारपीठ आणि या विचारपीठावर माझ्या सोबत बसलेले, माझ्यापेक्षा वयानं आणि ज्ञानानं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असलेले सगळे सन्माननीय, आजच्या कार्यक्रमाच्या आमच्या आदरार्थी असणाऱ्या संजीवनी तळेगावकर मॅडम आणि प्रत्येक बोलणाऱ्याचा आत्मा मानल्या जाणारे आणि ही ज्ञानगंगा समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे तुम्ही सगळे भगीरथ रूपी शिवभक्त श्रोतेगण, तुम्हाला सुद्धा मी अनंत विठ्ठल राऊत आमच्या विदर्भातनं अकोल्यावरनं मानाचा मुद्रा करतो. फार वेळ मी तुमच्या समोर नाहीये, पण जितका वेळ मी तुमच्या समोर आहे तुमचा एक सेकंद सुद्धा तुम्हाला वाया गेल्यासारखा वाटणार नाही. इतका मला आनंद इथं झाला, कारण वा 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 वाजवा वाजवा, काही हरकत नाही. मी टाळ्या वाजवायला वेळ देत असतो. वा वा वा. पण तुम्ही 6 वाजल्यापासून इथं बसलेला आहात. माझ्या डोळ्यात पाणी आलं. पाणी येत नाही म्हणा, पण मला इतकं दुःख झालं की खऱ्या अर्थानं 6 वाजल्यापासून तुम्ही इथं थांबलेला आहात. म्हणून मी म्हटलं की वक्त्यांनाही एखादं काहीतरी पनिशमेंट पाहिजे. पुढच्या वेळेस पासून चालू करा ते. पण एवढे लोक खतरनाक इथं जमलेले आहेत आणि एवढ्या वेळ बसून सुद्धा तुमचा उत्साह तसूभर सुद्धा कमी झाला नाही. सलाम आहे तुमच्या रसिकतेला. क्या बात आहे. या अंबड शहरामध्ये या व्याख्यानमालेला मला प्रचंड आनंद होतोय. तुमच्या टाळ्या आणि तुमच्या डोळ्यांचा प्रतिसाद बघून एवढं तर मी म्हणू इच्छितो, महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले पण एवढ्या टाळ्या वाजवणारा रसिक वर्ग आज मला इथं अंबडमध्ये पहिल्यांदा बघायला मिळाला असं नाही. खूप ठिकाणी असा रसिक वर्ग मिळतो, पण स्तुती केली की बरं वाटते, त्या म्हणून पहिले स्तुती केलेली बरी असते. पण विनोदाचा विषय सोडा, जरी टाळ्या वाजवणारा सगळीकडे रसिक वर्ग मिळत असला तरी सुद्धा एवढ्या वेळ थांबून सुद्धा तसूबरही उत्साह कमी न होऊ देणारा रसिक वर्ग हा तरी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात मला इथं पहिल्यांदा बघायला मिळाला. असंही काही नाही, महिला वर्ग खूप ठिकाणी असा रसिक वर्ग मिळतो. पण तुम्ही हसले की बरं वाटते हो. हसणारा चेहरा या जगातला सगळ्यात सुंदर चेहरा असतो, बरोबर आहे का? बैलाला हसता येते का? नाही हो. गाढव हसताना पाहिलं का तुम्ही? मग जो हसत नाही तो हसत राहिलं पाहिजे माणसानं. खरं तर या अशा कार्यक्रमांमध्येच मला प्रचंड आनंद होतो. नाही तर पुण्या मुंबईला ताई आपण कार्यक्रम करतो, सुटापुटात काही काही लोक आमच्याकडे बघत असतात. अशी पुणेरी लोक काही काही हसतच नाही. आपल्या आतडे बाहेर पडायला येतात, आपण जमा करून डबल पोटात टाकायचे. हसतच नाही. अरे हसणं एकटक आपल्याकडे बघत राहतात. असं वाटते प्रत्येकाला मुळव्यात जायला लागा. अरे हसणं हसतच नाही. मग रात्री 1:30 वाजता अचानक तेले जाग येते. काय झालं? खतरनाक माणूस होता दुपारी, मेला तो प्रवासात. आता असतं का? हसलं पाहिजे की नाही? आणि हसणं आपल्याला संतांनी, समाज सुधारकांनी शिकवलं ना दादा. आणि ज्या जयंतीसाठी खऱ्या अर्थानं आपण सगळे जमलेलो आहोत, फक्त आपल्या इथं नाही आहे, अख्ख्या महाराष्ट्रभर, देशभर, जगभर ही जयंती साजरी केल्या जात आहे. मला बऱ्याच जणांनी विचारलं की कुठल्याच कार्यक्रमाची सुरुवात तुम्ही एका नावाशिवाय करत नाही. ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्यांच्या नावावर तुम्ही पोटो भरता, व्याख्यान करता, ते शिवाजी महाराज म्हणजे कोण? मी त्याला 4च ओळीत सांगितलं मित्रांनो. शिवाजी महाराज म्हणजे कोण? मी त्याला म्हटलो 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. गनिम, इंग्रज, फ्रेंचांसारख्या अत्याचार्यांचा काळ म्हणजे शिवबा.
350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. गनिम, इंग्रज, फ्रेंचांसारख्या अत्याचारांचा काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा. सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा यांसारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. सामाजिकता, धार्मिकता, नैतिकता अशा विचारांची पवित्र तुळस म्हणजे शिवबा. सर्वधर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा. रयतेसाठी जीवाचं रान म्हणजे शिवबा. कर्दनकाळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा. त्या अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शिवबा. अख्ख्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा. झोपलेल्या शंड जनतेला झणझणीत चपराक म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. तुमचा माझा या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. तुमचा माझा या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. या जगातल्या सगळ्या धर्मांचा एकत्रित सार म्हणजे शिवबा. आणि दुश्मनांच्या काळजात हे पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शिवबा. किमयागार म्हणजे शिवबा. जात धर्म सोडून दिली लढाया तलवार. माझ्या राजानं उघडल नवसमतेच दार. स्वाभिमान शिकवला. वा वा वा, काय साऊंड सेट केला राव. जोरदार टाळा वाजवा एकदा साऊंड वाल्यासाठी. हा हा हा, साऊंड वालेले कोणी सजेशन देऊ नका, खतरनाक आहेत ते लोक. साऊंड खतरनाक सेट केलेला आहे त्याने, एकदम सेन्सिटिव्ह. हा, लग्न झालं का तुमचं? काही हरकत नाही, चेहरा बघून लक्षात आलं माझ्या, प्रफुल्लित चेहरा आहे तुमचा. लग्न झालेले लोक हे असे आहेत, स्टेजवर बी आहेत लग्न झालेले लोक. साऊंड तुमची माझी युती आहे तोपर्यंत आपला कार्यक्रम पडू शकत. आपलं सरकार चालायचं असेल तर आपण एका पक्षात पाहिजे. आसामला जासाल नाही तर मी सामान्य माणूस आहे बरं का, मला राजकारणातलं कळत नाही. खरंच सांगतो, नाही प्रामाणिकपणानं हो, मला राजकारणाचा माझा संबंध नाही. माझं फक्त आडनावच राऊत आहे. स्वाभिमान शिकवला, नीतिमत्ता शिकवली. राज तुमच्या मुळेच नवी पहाट उगवली. नवी पहाट उगवली. नाही देवाचा अवतार, नाही देवाचा अवतार, तरी देवाहून थोर. माझ्या राजानं उघडल नवसमतेच दार. आला जाडीत अफजल्या रयतेच उभरान. पाठविल्या पतिव्रता, लुटली अब्रूची खान. लुटली अब्रूची खान. त्याचा कोथळा काढला, त्याचा कोथळा काढला. माझ केला थंडगार. माझ्या राजानं उघडल नवसमतेच दार. किती लढले मावळे हाती घेऊन मरण. स्वराज्याला बांधल बलिदानाचं तोरण. बलिदानाचं तोरण. होते धन्य ते मावळे, होते धन्य ते मावळे. धन्य त्यांचे घरदार. माझ्या राजानं उघडल नवसमतेच दार. ज्याने वाचली शिवशाही शेवट काय गरज ग्रंथाची. शिवाजी महाराज वाचण्याचा विषयावर तलवार ढाल गोळा, याच्या पलीकडे महाराजांचं चरित्र वाचणं गरजेचं आहे. इतका आनंद झाला, कोणी मला ट्रॉफी देतं, कोणी मेडल देतं. यांनी गोविंद पानसरे यांचं शिवाजी कोण होता नावाचं अत्यंत सुंदर पुस्तक मला दिलं. जोरदार टाळ्या यांच्यासाठी वाजवा. यावरनं या व्याख्यानमालेची किती प्रगल्भता आहे लक्षात येतं. अरे त्या पुस्तकामध्ये
गोविंद पानसरेंनी इतके सुंदर शिवाजी महाराज मांडलेले आहेत, तलवार ढाल घोडा याच्या पलीकडचे. कारण शिवाजी महाराजांच्या आधी त्यांच्या नंतर असंख्य राजे या समाजामध्ये झाले, परंतु छत्रपती शिवाजी महाराज हेच नाव तुमच्या माझ्या डोक्यात काळजात अधिराज्य गाजवत आहे. शिवाजी महाराजांच्या आधी त्यांच्या नंतर असंख्य राजे झाले, परंतु प्रत्येक जाती धर्माचा मेन माणूस हा शिवाजी महाराजांना एवढा आदर कसा काय देतो. शिवाजी महाराजांचं अख्खं जगणं एक प्रेरणा आहे. अख्ख्या जगानं त्यांच्याकडनं मोटिवेशन घेतलंय. गोरिल्ला टॅक्टिक्स म्हणजेच गनिमी कावा, अख्ख्या जगापर्यंत टेक्निक गेलेली आहे ती महाराजांच्या मावळ्यांनी शोधून काढलेली आहे. महाराजांच्या गुप्त हेर मधले लोक अजूनही लोकांना कळले नाही. औरंगजेबाच्या दरबारात सुटका झाल्यानंतर महाराज कोणत्या मार्गानं आपल्या राज्यात परत आले याचा शोध अजून सुद्धा लोकांना लागत नाही. ही ताकद छत्रपती शिवाजी महाराजांची होती. शिवाजी महाराज ज्या वेळेस बाहेर निघाले त्यावेळेस कुठल्या रस्त्यानं जायचं यासाठी त्यांनी एका कुंभाराशी आधीच सेटलमेंट करून ठेवलेली होती, आणि तो कुंभार 2 वर्षाआधी 3 वर्षाआधी आधीच तिकडे औरंगजेबाकडे गेलेला होता. फार अभ्यास होता शिवाजी महाराजांचा, आणि तेही त्यानं भट्टीमध्ये लाकडं कोणती जाळायची म्हणजे महाराज ज्या वेळेस कैदेतनं सुटतील त्यावेळेस तो धूर जिथे असेल त्या धुराच्या दिशेनं महाराज गेले पाहिजेत, म्हणून दिवसा अशी लाकडं जाळायची की त्यातनं काळा धूर निघाला पाहिजे, आणि रात्री अशी लाकडं जाळायची की त्यातनं पांढरा धूर निघाला पाहिजे. आणि तसंच केलं त्या कुंभारानं. तशीच भट्टी चालू ठेवली. शिवाजी महाराज त्याच दिशेनं खऱ्या अर्थानं निघाले. इतकं सखोल प्लॅनिंग. अरे शिवाजी महाराजांचे जर पत्र वाचले ना 250 पत्र, मगाशी आता मला ते फोटो दिसले इतके सुंदर. काय सर आहे त्यांचं नाव? लांडे सर. क्या बात आहे साहेब, तुम्ही एवढा सगळा सार काढला छत्रपती शिवाजी महाराजांचा. त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल कुणी कुणी काय काय उल्लेख केला तो सगळा भित्तीपत्रकांमध्ये त्या फोटोमध्ये लावलेला आहे. तुम्हाला वेळ भेटला तर एकदा आज किंवा उद्या तुम्ही एकदा बघून घ्या. शिवाजी महाराज अभ्यासाचा विषय आहे बरं का. चिपळूण जवळ छावणी पडली आणि सगळे सैनिक लोक आजूबाजूच्या लोकांना, कारण यांच्याकडे धान्य गोळा जो होता लाकूड फाटा घोड्याला लागणारा चारा संपत आला म्हणून आजूबाजूच्या लोकांना मागणी करायला लागले, हिंसा करायला लागले. हे माहिती शिवाजी महाराजांना जाताच शिवाजी महाराजांनी ताकीद पत्र लिहिलंय की तो सैनिक असो की पाव खलक असो, तुमच्याकडला जर धान्याचा साठा घोड्यांना लागणारा चारा लाकूड फाटा संपत असेल, तुम्ही आजूबाजूच्या लोकांना रयतेला त्रास देताय हे मला कळलेलं आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला जर लाकूड फाटा घ्यायचा असेल तर पूर्ण वटलेलं झाड हे शेतकऱ्याच्या परमिशननं त्याला इच्छित मोबदला देऊनच घेतल्या गेलं पाहिजे. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. हात लावणाऱ्याचे हात कलम केले जाते. शिवाजी महाराजांनी त्या पत्रात इतक्या बारकाव्याने लिहिलं. काही जण भलत्याच ठिकाणी चुला मांडतील, काही ठिकाणी चिलमीसाठी अग्नी घेतील, शेकोट्या पेटवतील, मग त्यातली एखादी ठिणगी उडून वाळलेल्या गवताच्या गंजीवर पडेल, वाऱ्याच्या झोतानं सगळीकडे आग पसरेल आणि घर धरून बसलेल्या कुणब्यांच्या पुढे जगण्याचा पोटाचा प्रश्न निर्माण होईल. शिवाजी महाराजांनी सांगितलं मध्यरात्री एखादा उंदीर पेटत्या दिव्याची वात पळवेल आणि वाढलेल्या कळबेच्या गंजीत घुसेल, त्यानं सुद्धा विध्वंस होऊ शकतो. म्हणून सगळे दिवे मालवून झोपा. लक्षात ठेवा, रयतेच्या कल्याणकारी राज्य म्हणजे स्वराज्य हे सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला कळले पाहिजेत. औरंगजेबानं जिजिया कर लावला त्याबद्दलचं पत्र महाराजांचं. महाराज जर अभ्यासायचे असतील तर फक्त तलवार ढाल घोडा इतकेच महाराज अभ्यासून चालणार नाहीत. एकदा फक्त हात वर करा बरं, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कोण कोण आहेत? क्या बात, वा वा वा, खाली करा. मला प्रचंड आनंद आहे. स्टेजवर बी होते का मावळे? मी बघितलंच नाही. वा वा. आऊसाहेब जिजाऊंच्या सावित्रीबाई फुलेंच्या लेखी हात वर करा बरं. वा वा वा, क्या बात आहे. मला फार आनंद झालाय की तुम्ही खरे मावळे आहात. आणि शिवाजी महाराजांचा इतिहास, कारण महाराजांनी सांगितलं माझा मावळा व्यसनाधीन असू नये, माझा मावळा वासनाधीन असू नये. शिवाजी महाराज वाचत गेलं पाहिजे. नाही तर काही काही तरुण एवढे खतरनाक आहेत दादा, हातापायाच्या काळ्या आणि छातीच्या पत्रवाळ्या, अगरबत्ती पैलवान झालेले सगळे तरुण बेंबीच्या देठापासून वरडतात. आम्हाला जो नडतो त्याला आम्ही उभा आळवा पाळतो. याच्या कमरेवर पॅन्ट टिकना झाली. आम्हाला जो नडतो त्याला आम्ही उभा आळवा फाडतो. त्या मोबाईलवर इंस्टाग्राम, युट्यूब
2-2 वाजेपर्यंत झोपत नाही, 11 वाजता उठतंय सकाळी. आणि मग त्याचं व्हॉट्सअपचं स्टेटस सळसळ तर रक शिवबाजे भक्त कपाळी भगवाटीला मी शिवरायांचा मावळा. आता तो छावा चित्रपट रिलीज झाल्यामुळं सगळ्यांना असं वाटायला लागलं आपण शंभूराजांचे खरे भक्त आहोत. गावात चोर सुटले हे बोंब जरी ऐकली 120च्या स्पीडनं घरी पळत जातंय हे, आणि अंधारात अंगार घेऊन झोपतोय. आणि मग याचं व्हॉट्सअपचं स्टेटस दिला तर दणकास, मोडला तर मनकास. अंधारात झोपलेलं होतंय. पण यायले महाराज आठवतात कुठं एखाद्या हायवेने ट्रिपशी चाललेले असतात. टिबल शीट जाणं म्हणजे यायले वाटते पावनखिंडीची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. एखादी 4 व्हीलर यायला क्रॉस करून पुढे जाऊ द्या, यायला संताजी घोरपडे बाजीप्रभू देशपांडे एका दमात आठवतात. यायले वाटते एका हातात आपल्या तलवार आहे, एका हातात आपल्या ढाल आहे. गाडीचा स्पीड वाढवतात, 4 व्हीलरच्या पुढे काढतात. आणि मग त्या 4 व्हीलर कडे बोट दाखवून म्हणतात बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलंय वागानं. कुत्र्यासारखे म्हणतात हो. आई वडील घरी वाट बघतात, बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलंय वागानं. अबे बघितलं क्या जगानं हातपाय गळ्यात घेतले वागानं. हे आदर्श आपल्या आहेत का? अरे भगतसिंग, राजगुरु सुखदेव यांचे आदर्श आपल्या डोळ्यासमोर असले पाहिजे. त्या भगतसिंगांना विचारलं होतं तुम्हारे दिल में कभी शादी का लड़की का ख्याल नहीं आता, आजादी ही मेरी दुल्हन है म्हणणाऱ्या भगतसिंगांची जेल डायरी वाचा. भगतसिंग म्हणतात मेरे दिल में वो ख्याल आता नहीं, मैं सोचता हूँ आजादी के बारे में, मैं लिखता हूँ आजादी के बारे में, मैं बोलता हूँ आजादी के बारे में, आजादी के सिवा मैं कुछ सोच नहीं सकता. मेरे जज्बा काय गरज धर्माची, काय गरज धर्माची, माझा राजाच एकला, माझा शिवबाच एकला, सगळ्या धर्मांचा सार माझ्या राजानं उघडलं, नवसमतेच दार, नवसमतेच दार, नवसमतेच दार. वा एवढे कार्यक्रम केले पण एवढ्या टाळा वाजवणारा रसिक वर्ग बोलू ते त्या पुढे मग इकडे तिकडे फिरू नका ना. आता काय राहिलं तुमचं? हा आता उठून नका बरं. कोणी मध्ये कोणी उठले की मला विधवा झाल्यासारखं वाटतं. उठून नका. वा वा महिला वर्ग तुमच्याच भरोशावर माझा कार्यक्रम आहे. हा पुरुष काय यांना काही कामं नसतात असं नाही. मला पुढे बोलू द्या. मी पुरुषांचंच प्रतिनिधित्व करतो पण महिलांचं काम जरा खतरनाक आहे. महिलांना हलक्यात घेऊ नका. महाराष्ट्रानं महिलांना हलक्यात घेतलं. लाडक्या बहिणीने दाखवून दिलं त्यांना. विरोधी पक्षातही ठेवलं नाही कुठं. त्याच्यामुळे मी सगळ्यात जास्त तुम्हाला घाबरतो. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहिल्यांदा मी तुमच्यावरच बोलत असतो. मगाशी संजीवनी ताईंनी इतकी सुंदर कविता सादर केली, बरोबर आहे का? मी सुद्धा ताई महिलांवर बोलणं माझं कर्तव्य समजतो, कारण त्यांचा लाडका भाऊ एकच आहे, तो म्हणजे मी. अकाउंटला तुमच्या कोणी पैसे पाठवले तो तुमचा लाडका भाऊ नाही आहे. तुमचा लाडका भाऊ फक्त एकच, कोण? अनंत विठ्ठल राऊत म्हणजे मी. हो फार अभ्यास केलाय तुमच्यावर मी. साधा विषय नाही दादा. महिलांनी फार शिकलं पाहिजे पण घरची कामं सगळी महिलांनीच केली पाहिजे. मुलगी फार पुढे गेली पाहिजे. भाडे तिनंच घातले पाहिजे, स्वयंपाक तिनंच घेतला पाहिजे, कपडे तिनंच धुतले पाहिजेत. कोण्या ग्रंथात लिहिलेला आहे स्वयंपाक फक्त महिलांनीच केला पाहिजे? आहे का कोण्या ग्रंथात लिहिलेलं? वा महिला वर्ग चेहरे खुलले तुमचे. महिलांना वाटते असाच वक्ता पाहिजे होता आपल्याला. खूप दिवसांनी आला हा वक्ता. तुमचा खरा सक्का भाऊ भक्त मी. फार अन्याय झालाय तुमच्यावर. मराठी भाषा शिकत असताना पहिल्या पानापासून तुमच्यावर अन्याय बोला. मराठी भाषा शिकत असताना पहिलं पान उघडलं की पहिल्या पानावर पहिलंच वाक्य असते, बाबा अभ्यास कर. कमल पाणी भर. बबनले अभ्यास कर, कमलले पाणी भरायला पड. रमेश पाटावर बस. कोमल त्याला वाढ. म्हणजे खैरा पांडा फक्त जेवायलाच बसलेला आहे का? साधा विजय नाही आपला. साधा कवी आहे का? अन्याय झालेलो. अहो घरातल्या वस्तूंपासून तुमच्यावर अन्याय. मोठ्या मोठ्या वस्तूंना पुल्लिंगी नाव आहे, छोट्या छोट्या वस्तूंना स्त्रीलिंगी नाव आहे. तो म्हणजे पुल्लिंगी, ती म्हणजे स्त्रीलिंगी. तो आंबा
कारण तो गोड आहे, आणि ती कैरी कारण ती आंबळ आहे, तो सागर कारण तो विशाल आहे, ती नदी कारण ती छोटी आहे, तो नाला ती नाली, तो पर्वत ती टेकडी, तो गाव ती गल्ली, तो रस्ता ती वाट, तो हंडा ती कळशी, तो रांजण ती घागर, तो दरवाजा ती कुंडी, तो फळा ती पाटी, तो हळू ती लेखणी, तो टेबल ती खुर्ची, तो हॉल ती खोली, तो पेन ती रिफिल, तो पेटारा ती पेटी, तो मोठा ती छोटी, तो गॅस ती चूल. मग हाच पती 7 जन्म भेटावा म्हणून ती फेऱ्या मारते वळाच्या झाडाला आणि तिचा नवरा शिट्ट्या मारतो तमाशाच्या फडाला. हे कुठंतरी बदललं पाहिजे दादा. साधा विषय आहे का आपला? विनोदाचा विषय सोडा. महिलांच्या आयुष्यामध्ये जेवढी संकट आहेत तेवढी पुरुषांच्या आयुष्यामध्ये नाही. खरं तर तुम्ही सगळेच क्रांतिकारक आहात, ज्येष्ठ लोक आहात, लग्न झालेले आहेत तुमचे. नाही नाही, लग्न झालेला क्रांतिकारी माणूस असतो. अरविंद तुला काय माहित आहे, तुझं लग्न झालेलं नाही आहे. अरे एकाच आतंकवाद्यासोबत अख्खी जिंदगी काढणं साधा विषय नाही आहे. ऐक जरा, मला एका बुलढाण्याच्या कार्यक्रमात एका बाईनं विचारलं, त्या ताई म्हटल्या अहो पण ते आतंकवादी म्हणजे नेमका कोण? म्हणे नवरा का बायको? म्हटलं मला पहिल्यांदा कोणतरी विचारलं. मग मी त्यांना सांगितलं, म्हटलं हे बघा, मी सगळ्यांनी बघितलं माझ्याकडं की नेमकं आता हे वक्ते उत्तर काय देतात. लाईव्ह कार्यक्रमामध्ये बुलढाण्यावर तुमचे काही मित्र असतील, मला काय म्हटलं त्या नेमका आतंकवादी कोण, नवरा का बायको? म्हटलं हे बघा ताई, मी पुरुषांचं प्रतिनिधित्व करतो. पुरुषांनी टाळा वाजवल्या. म्हटलं असं नाही. कवीला जसं जात धर्म पंथ पक्ष लिंग वर्ण सीमा प्रांताचं कशाचंच बंधन नसतं. त्यामुळे जर तुम्ही स्त्री आहात तर तुमच्यासाठी आतंकवादी तुमचा नवरा, आणि तुम्ही जर पुरुष आहात तर तुमच्यासाठी आतंकवादी म्हणता का बायकोला? सामान्य माणूस किती वेदना सहन करू शकतो माहिती आहे तुम्हाला? मी खूप लहान माणूस आहे बरं का. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. तुम्ही इतक्या मनापासून मला टाळ्या वाजवल्या, मनापासून दाद दिली, हसलाय, एवढा वेळ होऊन सुद्धा थांबलाय तुम्ही. खरं सांगतो तुम्हाला, मला इतका आनंद झालेला आहे. पाणी जे ना झालं, पाणी आलं म्हटलं, पण खरंच आनंद झालेला आहे बरं का. डोळ्यात जरी पाणी नसेल तरी सुद्धा एवढा श्रोता वर्ग बघितल्यानंतर कोणाला आनंद होणार नाही. आज तर मला एवढं वाटतंय की माझ्याकडली सगळी इस्टेट तुमच्या नावावर करून टाका, पण मार 15 लाखाचं कर्ज आहे. सामान्य माणूस 47 डेली युनिट इतक्याच वेदना सहन करू शकतो. पण ज्या वेळेस एक स्त्री एका बाळाला जन्म देत असते, तिला होणाऱ्या वेदना ह्या 57 डेली युनिट इतक्या असतात. म्हणजे सामान्य सहनशक्तीच्या पलीकडे जाऊन एका बाळाला जन्म देणारी स्त्री असते. तुमच्या गावात स्मशानभूमी आहे ना, चितेवर अख्खा माणूस जळतो, काय जळत नाही? माणसाची हाडं, माणसाच्या अस्थी. आणि सायन्स सांगतं माणसाच्या हाडांची निर्मिती कशी होते. आईच्या गर्भात बाळ असताना आईच्या दुधापासून बाळाच्या हाडांची निर्मिती होत असते. म्हणजे ती चिता सुद्धा म्हणत असेल, अरे छोटी मोठी प्रत्येक गोष्ट जाळण्याची ताकद माझ्यात आहे, पण आईचं दूध जाळण्याची ताकद अजूनपर्यंत माझ्यात आली नाही. हे स्त्रीचं कर्तृत्व आहे, हे स्त्रीचं श्रेष्ठत्व आहे. ताई तुमची कविता ऐकून खऱ्या अर्थानं मी ही कविता घेणार नव्हतो, परंतु ताईची कविता ऐकून, ही खूप कमी ठिकाणी मी कविता घेतो, पण तुमच्यासारखा ताकदीचा प्रगल्भ रसिक वर्ग मला दिसलेला आहे. त्यामुळे अभ्यासू कविता छोटीशी फेमिनिझमवर आहे साहेब. बाई नावाची कविता आहे माझी छोटीशी, काळजाचे कान करून. वा वा वा, तुम्ही ऐकलेली आहे वाटते कविता, क्या बात आहे. वा वा, ते काय बांधलं, मास्क लावला का? कोरोना गेला? असू द्या, काय बांधा, असू द्या, असू द्या, असू द्या. कोरोना खतरनाक काळ होता राजा. वा वा. त्या काळात 2 देव फिरवत होते समाजामध्ये. देवळं बंद होते, मशिदी बंद होत्या, पोलीस आणि डॉक्टर 2 देव फिरवत होते. वा वा वा. डॉक्टरनं तरी पहिला डोस, दुसरा डोस, पोलिसांनी सुद्धा पहिले डोस, दुसरे डोस दिले लोकांना. डॉक्टरांनी विचारलं पहिला डोस कुठे घेतला, दुसऱ्या हातात दिला. डॉक्टरांनी विचारलंच नाही हो काळ्या मारताना की पहिले कुठून मारलं होतं. पण अशा कोरोनाच्या काळाच्या आठवणी मला त्या मास्कवरून आठवल्या.
बाई नावाची कविता आहे. कोणती? माझ्या आईला मी विचारलं ताई की स्त्री पुरुष समानतेबद्दल तुझं मत काय आहे. माझी आई फार काही शिकलेली नाही. ती मला म्हटली बाळा स्त्री पुरुष समान असूच शकत नाहीत. म्हटलं मी तर गप्पा करतो स्त्री पुरुष समानतेवर. तसं नाही म्हणे बाळा, स्त्री तिच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे, पुरुष त्याच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. उलट काही ठिकाणी स्त्री ही पुरुषापेक्षा तसूबर का होईना जास्त श्रेष्ठ आहे. कारण स्त्रीला बाळ जन्माला घालण्याचा अधिकार आहे. बाळ जन्माला येत असताना तिला होणाऱ्या नरक यातना आणि बाळ पाजताना होणारा स्वर्गीय आनंद सुद्धा पुरुषाच्या नशिबात नाहीये. म्हणून स्त्री तसूबर का होईना जास्त श्रेष्ठ आहे. माझ्या आईनं स्त्रीची व्याख्या सांगितली. आई म्हणते माई माय म्हणते, माय म्हणते माही आई म्हणते, मनगटी जगतारी माणूस असा, वातीला पेलणारा दिवा जसा. मनगटावर जग उचलून धरण्याची ताकद असणारा माणूस, वातीला आधार देणारा माणूस. मनगटी जगतारी माणूस असा, वातीला पेलणारा दिवा जसा. मनगटी जगतारी माणूस असा, वातीला पेलणारा दिवा जसा. तेलाले माय संसार म्हणते, तेलाले माय संसार म्हणते, अंतेल संपेपर्यंत जळते तिले स्त्री म्हणते. आई म्हणते माय माय म्हणते, माय म्हणते माही आई म्हणते. ही स्त्री सबल होण्यासाठी बुद्धिमंतांनी काही काही स्वतःच्या बुद्धीचे कोटेशन्स निर्माण केलेले आहेत. तुम्ही सगळे अभ्यासू लोक आहे ना. महिलांवर बोलू का नाही मी? हे बाई कविता घेऊ का नाही? काळजाचे कान करून ऐकता ना तुम्ही महिला वर्ग. त्या फेसबुकवर व्हॉट्सअपवर महिला दिनाला लोक पोस्ट करतात, मी तुझ्यातला पुरुष शोधतो, मी तुझ्यातला पुरुष शोधतो. माझं म्हणणं आहे कशाला शहाणपणा करतो? तिच्यात पुरुष शोधण्याची गरज नाही ना दादा. तिला निसर्गतः निसर्गानं जसं घडवलेलं आहे तशी तुझ्यापेक्षा 10 पट श्रेष्ठ आहे. तिच्यात पुरुष शोधणं म्हणजे परत पुरुषाला स्त्रीपेक्षा श्रेष्ठ करणं आहे. मी खूप सामान्य माणूस आहे ताई, लहान माणूस आहे. एक बाई नावाची कविता लिहिली. नवीन नाती जोडताना पोरी लक्षात ठेव खूप खोल असते भावनेची खाई. नवीन नाती जोडताना पोरी लक्षात ठेव खूप खोल असते भावनेची खाई. त्यानं म्हटलं ताई म्हणून डोळ्यातली बाई त्याच्या जाईलच असं नाही. त्यानं म्हटलं ताई म्हणून डोळ्यातली बाई त्याच्या जाईलच असं नाही. आज तुझ्या स्वातंत्र्यासाठी माझ्या ही शुभेच्छांचा स्वीकार कर. हा पण मी तुला ताई किंवा आई म्हणणार नाही, कारण कोरडी बंधनं स्वतःवर लादायला मला आवडत नाही. आणि मुळात तुझ्यातली बाई मी सांभाळू शकतो, आई किंवा ताई या लेबल शिवाय सुद्धा. तुझ्यातली बाई मी सांभाळू शकतो, आई किंवा ताई या लेबल शिवाय सुद्धा. हा कधी कधी अस्वस्थ उतावीळ व्हायला धजावू शकतो, हाडा मासाचा सांगाडा. म्हणून काय झालं? वासनेच्या उंदराला माझ्या नीतिमत्तेचा डोंगर पोकरणं शक्य नाही, कदापि शक्य नाही. हा समाज हल्ली तुझं स्वतंत्र अस्तित्व मान्य करायला लागला नाही का? हा समाज हल्ली तुझं स्वतंत्र अस्तित्व मान्य करायला लागला. पण तुझ्या स्वातंत्र्याच्या ज्याव्या तू या कुळचट समाजाच्या हाती द्याव्या हे मला आवडलं नाही. माझा नवरा मला कॉल करू देतो, माझा नवरा मला जॉब करू देतो, माझा नवरा मला माझे फ्रेंड्स जपू देतो. पण माझा प्रश्न आहे, तुला तुझं स्वातंत्र्य देणारा तो जहागीरदार कोण? हा समाज हल्ली तुझं स्वतंत्र अस्तित्व मान्य करायला लागला, पण तुझ्या स्वातंत्र्याच्या चाव्या तू या खुळचट समाजाच्या हाती द्याव्या हे मला आवडलं नाही. जात्यावर दळण दळताना ओठावर गाणीन छातीला पिणारं बाळ जुना झाला ना काळ. जात्यावर दळण दळताना ओठावर गाणीन छातीला पिणारं बाळ जुना झाला ना काळ. पण मग लॅपटॉपवर काम करत करत कानात हेडफोन टाकून बाळ पाजण्याची कला किती सहज आत्मसात झाली तुला. कधी कधी मला राग येतो, चीड येते, दुःखही होतं. कधी कधी मला राग येतो, कीव येते, दुःखही होतं. जेव्हा जेव्हा पुरुषांची वस्त्रे परिधान करून तू उभी असतेस या तथाकथित समाजापुढे स्वतःमधलं पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी. माफ कर बाई, पण मी तुझ्यात पुरुष शोधत नाही.
माफ कर बाई, पण मी तुझ्यात पुरुष शोधत नाही. कारण नाल्या गटारी या सभ्य नगराची घाण, कारण नाल्या गटारी या सभ्य नगराची घाण, परंपरेनं केलेला अपमान, सगळं 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 स्वतःमध्ये सामावून घेऊन सुद्धा नदी सारखं नितळ निखळ तुझं प्रत्येक महिन्याला खळाळणार बाईपण आणि हिमालयाच्या उंचीचं आईपण मला नजरअंदाज करता येत नाही, मला नजरअंदाज करता येत नाही, मला नजरअंदाज करता येत नाही. सून झालं घरदार, खोपा राहिला पडून, काळजातली चिमणी बघा चालली उडून. लेकी बाईच जगण बाहुलीचा खेळ सारा, एक जळणारी वात उजाळते दोन घरा. 9 माहाचा पिंजरा काय मोजावा नोटात, 9 माहाचा पिंजरा काय मोजावा नोटात. जिता जागता हा जीव वाढविलार पोटात. कुस होताच रिकामी देव जन्म तोरताना, कोण्या देवाची करणी कसा फूट तोर पान्हा. कोण्या देवाची करणी कसा फूट तोर पान्हा. झाला भोगला नरक बाई बाळंतीण झाली, झाला भोगला नरक. या ओळींसाठी एका आजीनं माझी सही घेतली होती. म्हणे बाळा सगळे जण तुझी सही घेतात, मलाही दे. म्हटलं आजी बऱ्याच कविता मी सादर केल्या, याच्यात काय आहे एवढं, याच्यात काही भावना अशा आहेत म्हणे बाबू, त्या लिहिण्यासाठी जन्मच बाईचा पाहिजे रे. आणि ती बाई आई होणं गरजेची आहे. तू बाई नाहीस, आई नाहीस. त्या भावना तुझ्या कवितेत आल्या कुठून? आजीनं आपला ऑटोग्राफ घेतला, तुम्ही जपून ठेवला. 100 पुरस्कारांपेक्षा श्रेष्ठ आपल्याला तो ऑटोग्राफ. त्या आजीला ज्या उडी आवडल्या. झाला भोगला नरक बाई बाळंतीण झाली, बाळ पाजल छातीले तिच्या स्वर्ग पायाखाली. पोर नावाचा वारस लेक डोक्यावरती साज, पोर वंशाचा दिवा लेक घराण्याची लाज. लेक माहेर सोडते लेक सासरी नांदते, जिंदगी भर बाईच मन माहेरी राहते. तानाजी गडा चढला शेवट बाजी खिंडीता लढला. इतिहास ह्यो मर्दांचा सैतानाशीर भिडला. पण सावित्री माईचा कसा विसर पडला. थोर जिजा माते पोटी राजा शिवाजी घडला. थोर जिजा माते पोटी राजा शिवाजी घडला. वा वा वा. महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले, ठेवून द्या ठेवून द्या. पाणीच आहे, संयोजकांनी दिलेला आहे म्हणजे पाणीच आहे. नाही काही काही कन्फ्युजन होऊ शकते. एका ठिकाणी काही ठिकाणी ते कार्यक्रम झाल्यावर मला लोक विचारतात, दादा तुमची बसायची व्यवस्था कुठं करायची? म्हटलं बसायची म्हणजे तुम्ही घेत नाही का काही 90 बीट? म्हटलं का मॅट झाले का? डोकं फुटलं का तुमचा? बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज सांगणारा माणूस आहे मी, दारूचा माझा संबंध नाही. म्हणजे तुमचे डोळे बघून असं वाटतं की वाटत डोळे वाटतात का माहिती तसे खोरे साहेब? नाही वाटतात, पण ते प्रवास रात्रभराचा हे नाही. म्हणजे तुम्ही स्टेजवर चढले का असं वाटते दारू पिऊन चढले.
अरे म्हटलं ही नशा वेगळी आहे दादा, ही कवितेची नशा असते. आम्ही कवी लोक वेगळ्या नशेत असतो. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे सुद्धा देशभक्तीच्या नशेत होते ना. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांवर एवढा अन्याय झाला, अत्याचार झाला, सगळा सहन करण्याची ताकद महाराजांमध्ये होती. ती काय व्यसनी झाल्या नसती का? शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याकडं तुमच्यात कोणी आहे का दारू पिते? हातवर करा बरं. हे बघा, हे बघा, मी वेगळा कवी माणूस आहे बरं का. हे वा वा. हा नाही, 2-3 हात वर झाले. प्रामाणिक माणसं आहेत तुमच्या आंबडमध्ये. पण दारू पिण्यात काही मजा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना जे नियमावली लावली होती त्याच्यातले नियम होते, माझा मावळा व्यसनाधीन असू नये, माझा मावळा वासनाधीन असू नये, परस्त्री माते समान जाणं हे शिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. अरे शराब पीने वालो, सिगरेट पीने वालो शराब पियो, लेकिन नशा ऐसा करो कुछ देर तक टिक सके, यूं नहीं कि रात को पी सुबह को उतर जाएगी, मेरे वतन से दिल लगा के देख जिंदगी नशे में गुजर जाएगी. नशा क्या बात आहे. अशाही दाद यायला लागली आपल्याला. एवढी गर्दी तुम्ही गौतमी पाटील नंतर पहिल्यांदा पाहिली. साधा कवी आहे का हा? पहिल्यांदा खुर्च्या मला कमी दिसल्या. मला वाटलं बघ काही खुर्च्या भरलेल्या नाहीत, पण आता सगळ्या खुर्च्या भरल्या, मधात लोक बसले. वा वा. महिला वर्ग खरंच उभे राहिले का बसले का हे बघायसाठी तुम्ही माना वळवल्या, याचा अर्थ तुमचा माझ्यावर विश्वास नाही. माझ्या आतडे बाहेर पडले तुमच्यावर बोलता बोलता. सगळ्यात आधी मी तुमच्यावर बोललो, तरी सुद्धा कवडीचा विश्वास माझ्यावर नाही आहे. मी का राजकारणी माणूस आहे का? मगाशीच सांगितलं ना, मी राजकारणी माणूस नाही, मी समाजकारणी माणूस आहे. माझा राजकारणाशी तरी मात्र संबंध नाही. माझं स्पष्ट मत आहे, सगळेच्या सगळे पक्ष बोगसच असतात. असं नाही. वाक्य पूर्ण करू दे मला. एका कॉलेजमध्ये मी असंच बोलता बोललो कॉलेजच्या पोरांना, म्हटलं करिअर करा पोरो, राजकीय लोकांच्या नादी लागू नका, हे सगळेच्या सगळे राजकारणी बोगसच असतात. मी असं बोललो, मला लक्षात आलं की माझ्या मागे स्टेजवर 4-5 राजकीय लोक बसलेले आहेत. म्हटलं आता मार खाणे आहे. मी सेकंदात बदललं सगळं. म्हटलं तरुणांनो, राजकीय लोकांच्या नादी लागू नका, हे सगळेच्या सगळे राजकारणी बोगसच असतात. असं नाही. काही काही राजकारणी चांगली असतात, पण त्यातले जे निवडक चांगले राजकारणी आहेत तेच आपल्या स्टेजवर बसलेले आहेत. कुठे लागतात नादी या राजकीय लोकांच्या? हे कोण्या पक्षात जातील सांगता येत. आपल्या जर कार्यक्रमात काही राजकीय लोक असतील तर ते सगळे समाज सुधारक आहेत असं आपण गृहीत धरू. मला इथून घरी जायचं आहे सुखरूप, वेळही भरपूर झालेला. पण राजकारणावर माझा विश्वास नाही साहेब. मी माफी मागतो सगळ्यांची, कोणी जर तुमच्यामध्ये असेल. माझा विश्वासच उडलेला आहे. कोण उठून कोण्या पक्षात जाईल, कोण कोण्या पक्षाला बिनशर्त पाठिंबा देईल, आणि कार्यकर्त्यावर जीव द्यायची वेळ येईल सांगता येत. मी ज्याला निवडून देतो तो कधीच एका पक्षात राहत नाही. एका बाईनं तर हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात उखाणा दिला या राजकारणावर. हे म्हणे फक्त माझे पती नाही, हे माझ्या काळजाचे ठोके आहे. खोके म्हटलेले नाही आम्ही. हे म्हणे फक्त माझे पती नाही, हे माझ्या काळजाचे ठोके आहे, पण मी त्याला शोधते ज्याची या चळवळी माग डोके आहे. मी त्याला शोधते ज्याची या चळवळी माग डोके आहे, आणि साहेबांचं नाव घेते. काय झाडी, काय डोंगर, बाकी सगळं ओके आहे. माझा राजकारणाशी संबंध, मला राजकारणातलं काही कळत नाही. आणि मी कोण्या पक्षाचा नाही, कोणताच पक्ष नाही आपला. आपला पक्ष एकच, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या. मला एकाने विचारलं तुमची विचारधारा काय? अबे म्हटलं मी कट्टर शिवसैनिक आहे, पण मी असा शिवसैनिक आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि मी, आमच्यामध्ये तिसरा कोणी नाही. मी कट्टर भीमसैनिक आहे, पण मी असा भीमसैनिक आहे बाबासाहेब आंबेडकर आणि मी, आमच्यामध्ये तिसरा कोणी नाही. तुम्हाला वाटत असेल मंदिरात देव नाही, माझ्या सगळ्या कविता बघून लोकांना वाटते हो नास्तिक आहे. मी प्रचंड आस्तिक माणूस आहे, परंतु मी असा आस्तिक आहे की तो निर्मिक आणि मी, आमच्यामध्ये तिसरा दलाल कुणी नाही. लक्षात ठेवा. एक शिक्षक एका पोराले 3 प्रश्न विचारते. मॅडम इतकी सुंदर ते पोरग उत्तर देते. 7वीतलं पोरग. प्रश्न बघा किती सुंदर आहेत, आणि त्याच्या पलीकडे उत्तर बघा किती सुंदर आहेत. शिक्षकाने प्रश्न केला, देव म्हणजे काय रे? एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे? शिक्षकाने प्रश्न केला, देव म्हणजे काय रे? एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे? प्रश्न होता तिसरा, तो
ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान म्हणजे काय रे. त्या 7वीतल्या पोरानं उत्तर लिहिली, देव म्हणजे काय त्यानं फक्त माय लिहिलं. राजा म्हणजे काय त्यानं शिवराय लिहिलं. देव म्हणजे काय त्यानं फक्त माय लिहिलं. राजा म्हणजे काय त्यानं शिवराय लिहिलं. ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला आलं नाही. ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला आलं नाही. तिथं त्यानं एक शब्द भीमराय लिहिलं. तिथं त्यानं फक्त मग भीमराय लिहिलं. ही आपली परंपरा आहे. फुले शाहू छत्रपती शिवाजी महाराज ह्या आंबेडकरांपासून जी आपली परंपरा आहे, गौतम बुद्धांपासूनची जी वैचारिक परंपरा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु जगतवंदनीय जगद्गुरु संत तुकाराम महाराज, ही सगळी परंपरा आपण समजून घेतली पाहिजे. मध्यंतरी कुणीतरी पुण्याजवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली, तर संतप्त जमावानं दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली. आमचं अज्ञान आम्हाला नडतं दादा. छत्रपती शिवाजी महाराज काय होते, अहो पालखीला खांदा देण्याचा अधिकार नव्हता. वडारण रामोशी समाजाच्या लोकांना पालखी निघाली, शिवाजी महाराज म्हटले या पालखीला खांदा द्या. भड बामन म्हटले नाही, आपला देव भंगेल, धर्म बुडेल. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी विज्ञानवाद मांडला. महाराज म्हटले अरे हा जो पालखी देव आहे हा दगडाचा होता. छन्नी हातोड्याचे घाव घालून या वडारण रामोशी समाजाच्या लोकांनी त्याला मूर्त स्वरूप देवपण प्राप्त करून दिलं. अरे देव त्यावेळेस हजारो वेळा यांच्या सावल्या लेकरांच्या सावल्या त्याच्यावर पडल्या, देव भांगला नाही, धर्म बुडाला नाही. अरे देव या दगडात राहत नसून तो माणसात राहतो हे सांगणारा जगातला एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. राजाराम पालता जन्माला आला म्हणून अपशकुन झाला म्हणणाऱ्या लोकांना महाराजांनी सांगितलं राजाराम पालता जन्माला आला तो अख्खी मुघलशाही पालती घालेल. जेवढ्या लढाया केल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अमावस्येच्या रात्री केल्या. समुद्र पार करायचा नाही, अंधश्रद्धा मोडून काढून समुद्र पार केला. अरे सगळ्या गोष्टी अंधश्रद्धेच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्या. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा महाराजांना खऱ्या अर्थानं वंदना दिली. कायम प्रत्येक ठिकाणी महाराजांचे आदर्श बाबासाहेब आंबेडकरांनी घेतले. 14 तळ्याचा सत्याग्रह केला, पण 14 तळ्याचा सत्याग्रह करण्याच्या आधी बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि नंतर 14 तळ्याचा सत्याग्रह केला. हा इतिहास आपल्याला माहित पाहिजे दादा, हा इतिहास आपल्याला माहित पाहिजे. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. भोंग्याचा वाद माहिती आहे का तुम्हाला? भोंगा नावाची कविता लिहिली मी. भोंग्याचा वाद माहिती आहे का तुम्हाला सगळ्यांना? अपडेट आहे का नाही तुम्ही? माहित आहे का हो का नाही? हा उगच हो म्हणता का? वा वा इकडे सगळं भरलं का? वा वा दरवाजा तसाच ठेवा, एकही बाहेर जाता कामा नाही. बस झाला तर साधा कवी आहे का? सगळ्या नेत्याच्या पक्षप्रमुखाच्या मोबाईल मध्ये भोंगा नावाची कविता आहे माझी. 8 वर्षाच्या आधी माझा ऍक्सिडेंट झाला होता. आजी 8 वर्षाच्या आधी. आजीला वाटत असेल यो म्हणतोय दारू पेला नाही, पण यो आजीचा कॉन्फिडन्स जरा जाऊन झालाय माझ्यावर. आजीला वाटतं हे सगळं बोलणं बिल नाही याचं पाहून जरा लागलेलं वाटतं हे पोरगू. आजी पण आजीचा पदर बघा बरं डोक्यावरचा. ही संस्कृती जपणारी आपली शेवटची पिढी जी आपल्या गालावून हात फिरून आपला पचकन मुका घेऊ शकते आणि समाधानातच खरं सुख मानू शकते, ती ही शेवटची पिढी आपली आजीची. आणि ज्येष्ठ लोक आपल्या कार्यक्रमात बसणं हेच आपल्या कार्यक्रमाचं खरं यश असतं. लक्षात ठेवा, उतार वयात जर्जर झालेलं शरीर कमरेतून वागतं तेव्हा आयुष्य चेहऱ्यावर सुरकुत्यांचं सुंदर नक्षीकाम करतं, डोक्यावर केसांचं पांढरं शुभ्र आभाळ निर्माण करतं आणि या बदलणाऱ्या ऋतूंची दृष्ट लागू नये म्हणून काळवंडलेल्या डोळ्यात मोतीबिंदूचा एखादा तीट लावतं. तेव्हा अस्पष्ट झालेल्या नजरेला स्पष्ट दिसत असतं सगळं आणि त्या स्पष्ट नजरेतनं ही लोक आपल्याकडे बघत असतात. जोरदार टाळ्या एकदा आजीसाठी वाजवा. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय. काय झालं बाळा तुला? त्या पोरीला तुम्ही एकदा हा पाणी पिते का? बरं 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 आता उभी राहू नको बाळा तू. हा
हे लहान लहान लेकरांना लय घाबरतो मी. राजकीय लोकांना आपण घाबरत नाही कोणाला. हे मोठे लोक काही शांत करायचे मला माहित आहे. हे लहान लहान लेकरं यायले काही घेणं देणं नसते स्टेजवर कोण आहे काय. मित्र म्हणव्यामध्ये गारव्यासारखा तू तुझ्या घरी. आम्हाला काय घेणे देणं. एका कार्यक्रमात मी कविता चालू केली, एक लहान पोरग रडायला लागलं. मी कविता थांबवली, ते रडायला थांबलं. मी डबल कविता चालू केली, ते डबल रडायला लागलं. मी डबल कविता थांबवली, ते थांबलं. म्हटलं हा खतरनाक आयटम आहे काहीतरी. मी डबल कविता चालू केली, ते डबल रडायला लागलं. मा तळपायला आग मस्तकात गेली. म्हटलं संयोजक साहेब त्याच्या आईला बोलवा. म्हटलं काकू ते तुमच्या लेकराला गप करा, नाही तर मी त्याचा गळा दाबेन. त्या काकू म्हटल्या मा लेकराचं तेच म्हणणं आहे, तो स्टेजवर बोलतोय ना, त्याला गप करा, नाही तर मी त्याचा गळा दाबेन. खतरनाक कवी आहे की नाही तुमच्याकडे आलेला. मला संजीवनी मॅडमने विचारलं की किती तास कार्यक्रम होणार आहे आपला. म्हटलं येईन सांगितलं आपल्याला थांबा की आपण थांबायचं. बरोबर आहे का. असं नाही. माझ्या कार्यक्रमात मला कोणी थांब म्हणत नाही. त्याच्यामुळे मला माहित आहे मी अंत बघणारा कवी नाही. 8 वर्षापूर्वी माझा ऍक्सिडेंट झाला होता. साधा कवी आहे का हा. पुढे तर ऐका. ऍक्सिडेंट झाला तर काय झालं, डायरेक्ट मला आयसीयू मध्ये ऍडमिट केलं. खोटी गोष्ट नाही बरे. तुम्हाला पुणे माहित आहे ना. पुण्याजवळ सासवड कोणाला माहित आहे. सासवड. हा त्या सासवडच्या जवळ काळेवाडीचा घाट आहे साहेब, काळेवाडीचा. तिथे ऍक्सिडेंट झाला माझा. ऍक्सिडेंट झाल्या डायरेक्ट मला आयसीयू मध्ये ऍडमिट केलं. ते जनरल वार्ड बिनरल वार्ड अशा चिल्लर गोष्टीत आपण जात नाही, थेट आयसीयू. बरं ऍक्सिडेंट होण्यासाठी कारण काही फार मोठं नव्हतं. रस्त्याचं बांधकाम चालू होतं. बोर्ड लागलेलं वाहने वळून घ्या, वाहने वळून घ्या. मी ते बोर्ड बघितलं. म्हटलं मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे, वळणार नाही. सरकीच घातली गाडी. बोर्डच वाकला गेला. 2 वर्ष बोर्ड वाकलं होतं. महाराष्ट्रभर लोकांना मी सांगायचं माझा पराक्रम बघायचा आहे, सासवडच्या घाटात बघा. नाद करायचं. बोर्डच वाकलं केलं. मी बी वाकला झालो. जाग आली तेव्हा डायरेक्ट आयसीयू मध्ये. तोंडावर फोकस बिकस नर्स कंपाऊंडर, ते तुम्हाला माहिती नाही याचं वातावरण. म्हणजे डोळ्याजवळ शिवणकाम चालू होतं डॉक्टरचं. जाग आली पण डोळे उघडत नव्हते. हेल्मेट फोडून दगडात मध्ये गेला होता. तेव्हापासून चांगल्या कविता यायला लागल्या. डोक्यावर पडलेला एकमेव कवी आहे महाराष्ट्र. मला जाग आली. पहिलाच प्रश्न मी विद्याधन त्यांना विचारला. म्हटलं साहेब डोया गेला का. थांबा म्हणे गेला नाही, तोच वाचवायचा चाललाय. म्हटलं वाचवा साहेब, त्याला लय महत्वाचा आहे तो. म्हणे का. म्हटलं बऱ्याचशा वेदना त्यानं बघितल्यात आणि समाजाच्या बऱ्याचशा वेदना त्याला बघायच्या. कवी आहे का म्हणे तुम्ही. म्हटलं हो. एक शब्द बोलू नका म्हणे. आता कवी म्हटलं की बळबळ सवय मी सुईच घालीन डोळ्यात. मी शांत बसलो. म्हटलं कवीच्या नादी लागण्यात अर्थ त्याच्या हाती सुई आहे. काय शिवील सांगता येत. कामाची गोष्ट शिवली तर मी शांत बसलो. ते डॉक्टर शांत बसले. थोड्या वेळानं डॉक्टर मला म्हटलं का हो तुम्ही कवी आहे. म्हटलं हो. तुमचं डोकं फुटलं. म्हटलं हो. मग काही 4-5 कविता पडल्या नाही म्हणे डोक्यातून. टेबला आयसीयू मध्ये नादी लागाव का त्यानं माझ्या. 4-5 कविता पडल्या नाही म्हणे टेबलावर. म्हटलं साहेब आपल्या कविता डोक्यातून पडू शकत नाहीत. म्हणे का. म्हटलं आपल्या कवितांचा उगम डोक्यात होतच नाही. आपल्या कविता काळजातच जन्म घेतात, काळजातच राहतात आणि थेट समोरच्या काळजातच पोहोचतात. यानं मला ऍडमिट केलं तर त्याच्याकडे यानं एकदा बघितलं. कोणाला आणलं म्हणे. तो म्हणे आज शिवा उद्या कळल कोणतं पोतं शिवलं. या आयुष्य मध्ये बडबड करतय म्हणे. अरे तुम्हाला वेदना होतात का नाही म्हणे. नाकाला टाके डोळ्याला टाके तुम्हाला मस्तक शिवलं म्हणे. 8 टाके मारले, काही वेदना होतात का नाही. त्यावेळेस मी एक छोटस उत्तर दिलं माझ्या मायबापांनो. महाराष्ट्रभर वक्ते सांगत असतात ते उत्तर. काय म्हणे डॉक्टर 8 टाके मारले म्हणे तुमचं मस्तक शिवलं, काही वेदना होतात का नाही. म्हटलं साहेब वेदना होत कशा नाहीत हो. या समाजाच्या प्रत्येक वेदनेची एक खिडकी कवीच्या काळजात उघडत असते. या समाजाच्या प्रत्येक वेदनेची एक खिडकी कवीच्या काळजात उघडत असते आणि त्यातूनच आरपार डोकावून बघतो तो भाष्य करतो त्याच्यावर. साहेब तुम्ही 8 टाके मारून 1 मस्तक शिवलं. आम्ही 8 ओळीची कविता लिहून 100 मस्तक शिवण्याचं काम करतो.
आणि हे मस्तक शिवण्याची परंपरा माझ्या ज्या कवितेनं महाराष्ट्राला दिली, खऱ्या अर्थानं आपल्याकडे जे कबीरांची तुकोबाची परंपरा होती, हे माझे आदर्श आहेत, हे माझे वैचारिक बाप आहेत, लक्षात ठेवा. यांच्या पायाची धूळ घेऊन खऱ्या अर्थानं कवितेमध्ये मी लिहिण्याचा प्रयत्न केला आणि भोंगा नावाची कविता महाराष्ट्रानं डोक्यावर घेतली. कार्यकर्त्यांनी, राजकीय लोकांची साथ सोडली. ती कविता खऱ्या अर्थानं तुमच्या समोर ठेवायला मला बऱ्याचशा लोकांचे फोन आले की दादा ती भोंगा कविता घ्या, पण मला भोंग्याचा वाद जो होता तो तुम्हाला माहित आहे का बघणं गरजेचं आहे. भोंग्याचा वाद माहित आहे का तुम्हाला? एक स्टेटमेंट झालं होतं, भोंगे हटाव. कोणा हटवायचे? आपणच. साऊंडवाले सगळं बंद करायचं, भोंगे काळात फिरायचं. बरं, स्टेटमेंट झालं, अलीकडचे पलीकडचे सगळे नेते त्याच्यावर बोलायला लागले. हे सगळेच्या सगळे नेते प्रसिद्धीसाठी हपापलेलेच असतात असं नाही. काही लोक चांगले असतात. माझा कोणता पक्ष नाही, कवितेच्या आधी सांगतो, बीजेपी, काँग्रेस, वंचित, शिवसेना, पलीकडचे राष्ट्रवादी, पलीकडचे पहिले गावाची नाव होती खुर्द, बुद्रुक. माझा राजकारणाची काही संबंध नाही. माझ्या जर मनात आलं असतं या विधानसभेले तर मग दाखवलं असतं मी, माझ्या मनात आलं नाही म्हणून सांगा. एक घोडेवाला घोडे विकत असतो, त्याच्याकडे 4 घोडे असतात. एक व्यापारी त्याच्याकडे येते, त्याला हा सांगतो की हा पहिला घोडा म्हणे एका तासाला 60 किलोमीटर जातो, दुसरा एका तासाला 60 किलोमीटर जातो, तिसरा एका तासाला 60 किलोमीटर, चौथा त्याच्या मनात जर आला ना म्हणे तो एका तासाला 500 किलोमीटर जातो. किमती कशा आहेत म्हणे? या पहिल्या 3 घोड्याची किंमत 1-1 लाख आणि तो चौथा तो फक्त 50,000ला. का? त्याच्या मनातच येत नाही म्हणे. माझ्या जर मनात आलं असतं साहेब, हे राजकारण खरं सांगतो बरं तुम्हाला, मी प्रामाणिक माणूस आहे. माझ्या वडिलांनी जाताना मला एकच गोष्ट सांगितली, या जगामध्ये सगळ्यात मोठी ताकद असते म्हणे प्रामाणिकता. आणि मी माझ्या कवितेत सांगितलं, कोणी म्हणे माबाप आमदार आहे, कोणी म्हणे माबाप खासदार आहे, कोणी म्हणे माबाप जहागीरदार आहे, छाती फुटेपर्यंत हा पठ्ठ्या सांगत असतो माबाप इमानदार आहे. माबाप इमानदार आहे. ही इमानदारी घेऊन महाराष्ट्रभर फिरतो. मला या विधानसभेमध्ये 19 प्रचार सभा आल्या होत्या. किती? 19 सभा. स्कॉर्पिओची चाबी घेऊन लोक माझ्यासोबत होते की फक्त पक्षात या. पक्षात कुठल्या गेलो नाही. म्हटलं आपली कविता ही कुठल्या जात धर्म कुठलाच पक्ष नाही, अलीकडचा पलीकडचा इकडचा तिकडचा, आपला पक्ष कोणताच नाही. मगाशी सांगितलं शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर याच्या पलीकडे 19 सभा कॅन्सल केल्या. का? त्यांचं म्हणणं होतं फक्त तुमचा कार्यक्रम झाल्यावर एक वाक्य दादा बोला की हे आमचे मित्र आहेत, यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या. म्हटलं तुम्ही माझे मित्र नाही हो, तुम्ही काय तुमच्या मतदारसंघात दिवे लावले मला माहिती नाही. नाही म्हणे वर्ण पैसा आलेला आहे, तुमची गरिबीच नष्ट करतो म्हणे. म्हटलं माझी गरिबी माझ्याकडे राहू द्या. एवढं तरी बोला म्हणे की बा हे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या. मित्र मित्र म्हणू नका म्हणे. नाही म्हटलं बा ते नाही म्हणू शकत. मग काय म्हणसाल म्हणे तुम्ही? म्हटलं एक वाक्य आपल्या तत्वात बसते म्हणे. काय ते म्हणा म्हणे. काय म्हणसाल म्हणे? म्हटलं मी एवढं म्हणू शकतो की हे जर चांगले असतील तर यायले निवडून द्या, आणि हे चांगले नसतील तर यायले पाळा. मी काय चुकीचं बोललो? मला फोनच नाही आले. ते 19 सभा कॅन्सल केल्या. त्यामुळे आपला पक्ष दादा कोणता नाही. आमच्याकडं, तुमच्याकडं राजकारण कसं होते माहित नाही. आमच्याकडं सरपंच पदासाठी उभा असतो झेंडूबाम. कोण्या? आणि त्याची गाडी प्रचाराची फिरते. तरुणांनो तुम्ही जागृत आहे ना, तुमच्यासाठी चालू आहे बरं माय हे सगळं. आतळे बाहेर पडायला आले माय. गाडीवर भोंगे असतात साहेब, कोरे साहेब, आणि त्या भोंग्यात गाणं असते, तुमच्या राजाला साथ द्या, तुमच्या राजाला. ह्यो राजा 90 मारणारा आणि आपण प्रजा. अहो नेता रयतेचा सेवक असतो, राज्य करणारा नेता नसतो. मार्ग दाखवणारा आणि जबाबदाऱ्या खांद्यावर घेऊन सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा नेता असतो. तुमच्या राजाला साथ द्या, दारू प्याला 50 द्या. राजा फक्त एकच, छत्रपती शिवाजी महाराज. बाकी सगळी प्रजा.
भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 पोटा पाण्याची सोडून काम म्हणा जय 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 श्रीराम जय श्रीराम थांब रे काय अरे काय काय डोक्यावर पडले का जय श्रीराम थांब काय झालं तुले माझी श्रद्धा आहे अबे आमची बी श्रद्धा आहे आमच्या गावात प्रत्येक माणूस एकमेकाला राम राम करतो की नाही अरे करिअर कर तू वय काय तू काय करतो मी सुशिक्षित बेरोजगार आहे मग जॉब कर गळ्या आई वडिला स्वप्न पूर्ण कर राजकीय लोक कधी कोणाचे झाले का या पृथ्वी तलावर आदी मानवाला लागलेला अत्यंत महत्वाचा शोध दादा अग्नीचा शोध होता ना अन्न शिजवण्यासाठी शिजवून ते खाण्यासाठी दगडाला दगड घासला की ठिणग्या पडतात आग लागते वनवा पेटतो जंगलच्या जंगल बेचिराख होतात पण आज आपल्या समाजात राजकारण्यांना आणि धर्मपंडितांना लागलेला अत्यंत महत्वाचा शोध म्हणजे धर्मांधतेचा शोध आहे जातीयतेचा शोध आहे धर्माला धर्म घासला जातीला जात घासली की ठिणग्या पडतात आग लागते वनवा पेटतो मानवता जळून खाक होते या मानवतेच्या पेटलेल्या अग्नीवर पाहिजे तशी त्याची पोळी भाजून घेण्यास तो राजकारणी मोकळा होतो मग अलीकडे टोपी पलीकडे टिळा अलीकडे भगवा पलीकडे निळा यांच्या मध्ये दाबल्या जातो माणुसकीचा गळा हा माणुसकीचा गळा दाबल्या जाऊ नये ही जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे सगळ्या तरुणांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये त्यांच्या सैन्यामध्ये दौलत खान कोण्या समाजाचा होता हिरोजी फर्जत मदारी मेहतर कोण्या समाजाचे होते अफजल खान फाडला त्यावेळेस वाघ नख देणारा रुस्तमे जमाल हा कोण्या धर्माचा आणि कोण्या जातीचा होता शोधा जिजिया कर लावला औरंगजेबानं मुस्लिम सोडून सगळ्या धर्मांवर महाराजांनी त्याला धमकीचं पत्र लिहिलं त्या पत्रात शिवाजी महाराज लिहितात ईश्वराची वाणी म्हणजे कुराण कोणाचे शब्द आहेत शिवाजी महाराजांचे शब्द सगळे तरुण लक्षात ठेवा ईश्वराची वाणी म्हणजे कुराण आणि कुराण मध्ये अल्लाह लिहितो की सगळी माझी लेकरं आहेत आणि सगळी माझ्या सारखी आहेत मग तुम्ही जर एक धर्म सोडून बाकीच्यांवर कर लादता याचा अर्थ तुम्ही तुमच्या अल्लाने सांगितलेल्या वाणीवर बोट ठेवता हे म्हणणारे कोण आहेत शिवाजी महाराज आहेत बरं तुकाराम महाराजांनी अल्लावर अभंग लिहिला अल्लाह देवे अल्लाह दिलावे अल्लाह दारू अल्लाह दाता अल्लाह करे सो होय अल्लाह बिन कुछ न होय आपल्याला फक्त राजकीय लोक वेगळं सांगतात अबे आपल्या डोळ्यावर आभाळ आहे आपल्या डोक्यावर आभाळ आहे ना त्याचा रंग निळा आहे जो स्वतःला कधी बौद्ध म्हणून घेत नाही सूर्य मावळतीला झुकल्यानंतर त्याचा रंग भगवा केशरी होतो तो स्वतःला कधी हिंदू म्हणून घेत नाही हा निसर्ग हिरवागार आहे तो स्वतःला कधी मुसलमान म्हणून घेत नाही कारण हे सगळे एकाच निसर्गाचे घटक आहेत तसंच आपणही एका ईश्वराची लेकर आहोत दादा भोंगा वाजलाय 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 पोटा पाण्याची सोडून काम म्हणा जय 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 श्रीराम घरी सीतेला उपवास माय बापाले वनवास घरची अयोध्या जळताना घरची अयोध्या जळताना प्रश्न रामाला पडलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 नेक तू बंदा अल्लाचा कर जिहाद मानवतेचा कोणता एक धर्म चुकीचा आहे का दादा एका धर्मावर टीका करणारा पाखंडी माणूस असतो सगळेच धर्म चुकीचे आहेत आणि प्रत्येक धर्मात काहीतरी घेण्यासारखं आहे कबीरांनी त्या काळात सांगितलं दादा पाथर पूजे हरी मिले तो मैं पूजू पहाड घर की जाकी कोई ना पूजे जाके पीस खाए संसार दगड पूजल्यानं देव भेटला असता तर मी पहाड पूजला असता हे सांगणारे कबीर फक्त हिंदू धर्मावर लिहितात का भोंग्यावर त्या काळात लिहून गेले कबीर काकर पाथर जोरी के मस्जिद लई बनाए काकर पाथर जोरी के मस्जिद लई बनाए ताचड़ मुल्ला बांग दे क्या बहरा हुआ खुदा
पल्ला बैरा झाला का? मी बोललो कबीर त्या काळात बोलले म्हणून सगळे. अरे मुसलमान या शब्दाचा अर्थ आहे मुसल्लसे इमान, ज्याचा इमान जिवंत आहे तो मुसलमान. सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि बरकातु. ईश्वर सगळ्यांचं कल्याण करो हे सांगणारा धर्म कधी आतंकवाद निर्माण करू शकत नाही. फक्त दुर्दैव आपलं हे आहे की दंगली करणारे धर्मग्रंथ वाचत नाहीत आणि ज्यांनी ज्यांनी आपले धर्मग्रंथ वाचले ते कधीच दंगल करू शकत नाहीत. नेक तू बंदा अल्लाचा कर जिहाद मानवतेचा, बुरसटलेल्या चाली तू जपतो लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो, बुरसटलेल्या चाली रीती जपतो लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो. बाहेरून विषाचा पेला, बाहेरून विषाचा पेला, कट्टर पंथी आणि तुला पाजलाय. भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय गाजलाय गाजलाय. आम्ही भीमाची लेकर तरी अशिक्षित आमची घर. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो पण पुस्तकं किती आहेत घरात. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हा मंत्र देताना बाबासाहेबांनी पहिला शब्द वापरलाय शिका. मध्यरात्री पुस्तकं वाचणाऱ्या बाबासाहेबांना एका मित्रानं प्रश्न विचारला, अख्खं जग झोपलं बाबासाहेब तुम्ही कधी झोपाल? बाबासाहेब आंबेडकरांचं उत्तर होतं, अरे पिढ्यानं पिढ्या आमचा समाज झोपलेला होता, त्याला जाग करायचं असेल तर कुणीतरी जागलं पाहिजे रे. हे बाबासाहेब आम्हाला कळले पाहिजेत. वेशी वरल्या पाचोळ्यातून मशाल पेटवली, वाभिमा लेकरांसाठी तू हयात घालवली. गावाने वेशीला केलेले वंदन होता तू, गावाने वेशीला केलेले वंदन होता तू. अजूनही दरवळ आहे कुठले चंदन हो. तरीही शिकलासी, फळ्यावरून अक्षरे उतरली आली तुझी आचरणासी. त्याच अक्षरांवर देशाची, त्याच अक्षरांवर देशाची घटना अवतरली. वाभिमा लेकरांसाठी तू हयात घालवली. मनुस्मृतीचा जाळून कचरा हिरवळ केली तू, मनुस्मृतीचा जाळून कचरा हिरवळ केली तू. महाडचे ते अशुद्ध पाणी निर्मळ केले तू. चवदार होतं का ते पाणी? बाटलेलं पाणी होतं. बाबासाहेबांचा स्पर्श झाला आणि ते पाणी निर्मळ स्वच्छ झालं. मनुस्मृतीचा जाळून कचरा हिरवळ केली तू. महाडचे ते अशुद्ध पाणी निर्मळ केले तू. परंपरेच्या चिखला मधली, जातीयतेच्या चिखला मधली नौका सोडवली. वाभिमा लेकरांसाठी तू हयात घालवली.
जिथे जिथे तू शिकला ते सगळे शेवट मान तुला देते. तुझ्यामुळे ही जगास कळली बुद्धाची धरती. भारत रत्न या बहुमानाची, भारत रत्न या बहुमानाची उंची वाढवली. वाभिमान लेकरांसाठी तू हयात घालवली. जाताना तू तुझी लेकरे, जाताना तू तुझी लेकरे बुद्धाला सोपवली. वाभिमान लेकरांसाठी तू हयात घालवली, हयात घालवली. रवावा स्वप्ने वाचवली. आम्ही भीमाची लेकर, कुठेही गेलो तरी घरी येतो म्हणते माझी आई. आम्ही भीमाची लेकर तरी अशिक्षित आमची घर. आम्ही आरक्षण उराशी जपले गेलो विसरून आंबेडकर. आम्ही आरक्षण उराशी जपले गेलो विसरून बॅरिस्टर. भीमा डोक्यात घ्यायचा होता, भीमा डोक्यात घ्यायचा होता. भीम डोक्यावर घेऊन नाचलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. नेता रयतेचा नाही र कुणिया, सगळे एकाच माळी जेमनी. आपला कुणी नाही. तरुणांनो, तुमचा मोठा भाऊ म्हणून सांगतो, माझे सगळे मित्र आहेत, व्यवसायात पार्टनर आहेत सगळे. या पक्षातले याची पोरगी त्याला दिलेली आहे, त्याचा तो जवाई आहे. एकमेकाचे नातेवाईक आहे. ते संध्याकाळी एकाच टेबलावर बसतात जेवायला. आपला कुणी नाही. माझा एक कार्यक्रम झाला, आमदारानं घेतलेला. कार्यक्रम झाल्यावर मी चहा घ्यायला बसलो. कार्यकर्ते आहेत का तुमच्यात? हातवर करा बरं कोण्या पक्षाचे. हातही वर करत नाही का तुम्ही? नाही, मी काय बोलतो थोडी कार्यकर्त्यांवर. अहो, मला प्रचंड आदर आहे. माझे सगळे मित्र आहेत कार्यकर्ते. हे अत्यंत निरागस असतात, प्रेमळ असतात. या जगातला सगळ्यात इमानदार माणूस म्हणजे कार्यकर्ता असतो. त्याला वाटतं पक्ष आपल्याच खांद्यावर उभा आहे. तिसऱ्या दिवशी कळतं त्याला नेता कोण्या पक्षात आहे आपला. मी चहा घ्यायला बसलो, त्या आमदारानं मला चहा पाण्याला बसवलं. एक जण चहा घेऊन आला, त्याची ओळख दिली मला त्या आमदारानं करून. तरुणांनो, अनंता भाऊ, तालुक्यातल्या सगळ्या तरुणांची जबाबदारी याच्या खांद्यावर आहे म्हणे. वाघ आहे आमचा, वाघ. वाघ चहा घेऊन आलेला होता. डरकाळी फोडली, वाघानं वाघ निघून गेला. मग मला म्हणे पैसेही जुळवाजुळवले गरजेचे असते म्हणे, असे पाळून ठेवायला लागतात जवळ. खोटा बोलणारा माणूस आहे का आपण? कबीर तुकोबा महाराज सांगणारा माणूस आहे मी. फक्त त्याचं नाव सांगत नाही, नाही तर त्याचा अवघड आहे. किंवा त्याला मी कुठं दिसलो तर मग माझा अवघड आहे. एका नेत्याला त्याचं पोरगं म्हणते, बाबा मला राजकारणात यायचं. आई म्हणे, तुला फसवता येते का लोकांना? रक्तात फसवेगिरी नाही तोपर्यंत राजकारणात येता येत नाही म्हणे. मी तुमचाच पोरगाव ना. आई छानपणा करून तुला राजकारणात येताना नाही म्हटलं. मला राजकारण शिकायचं म्हणजे शिकायचं आहे. चाल म्हणे तुला राजकारण शिकव. त्याला वावरात नेता म्हटलं, या आंब्या झाडावर चढ. ते चढतंय. आता म्हटलं वरनं उडी मार. पडल ना म्हणे, मी लागल ना, मला काळजी करू नको म्हणे. मी खाली उभा राहतो, तुला पकडतो. पकडसाल ना म्हणे बाबा. अबे म्हणे विश्वास ठेव माझ्यावर, मी बाप आहो तू. ते पोरगं वरनं उडी मारतय. यो पक्ष प्रमुख झाडा खालनं बाजूला सरकतो. त्या आदळतो डुंगणावर. रडता रडता म्हणते, बाबा विश्वासघात केला, तुम्ही मला पकडलं नाही. अबे म्हणे राजकारणातला हा पहिला धडा आहे ना. नेता रयतेचा नाही र कुणी, सगळे एकाच माळीचे मनी. कधी पक्षानं तत्व बदलतील याची देवाला नाही र हमी. कुंकू एकाच्या नावाचं माती, कुंकू एकाच्या नावाचं माती. गर्भ दुसऱ्याच्या नावाचा धरलाय, भोंगा वाजलाय,
भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय, राम भीमाना अल्लाह हसतो. शेवट गावी एकाच ताटात बसतो. गावात खेड्यात जात धर्माची इंटेन्सिटी एवढी आहे का? कोल्हापूर माहिती आहे तुम्हाला? कुरुंदवाडी नावाचं गाव आहे, तिथं 5 अशा मशिदी आहेत ज्याच्यात गणपती बसवला जातो. 80% हिंदू लोक मोहरम सण साजरा करतात आणि हिंदू मुस्लिम बौद्ध मिळून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतात. अख्ख्या देशानं आदर्श घेण्यासारखं ते गाव आहे. आपण आपले महापुरुष जपले पाहिजेत. माझं छोटस गाव आहे साहेब. माझ्या गावात तुम्ही कधी येऊन बघा. माझ्या घरापुढे मुदस्सीर नावाचा मुसलमान समाजाचा माझा मित्र आहे. सुशील दामोदर, सागर दामोदर बौद्ध समाजाचे माझे मित्र आहे. शिवा पाटलाचा आहे, सिकंदर शाह, गुलाबशाह फकीर समाजाचे मित्र आहेत. खंडू मातंग, आम्ही सगळे एकमेकांच्या ताटात जेवलो हो. आम्हाला कधी एकमेकांची भीती वाटली नाही. आज दिल्लीवरून आम्हाला कोणीतरी सांगतो धर्म खतरे में है, मग आम्हाला वाटते गावात मुसलमानांची संख्या वाढली काय? काल कमी होते, आज जास्त झाले. इकडे आहेत का लोक? बापा बापा तथाच तू. याचं तिकीट वेगळं आहे का? चांगल्या खुर्चीवर बसेलाय तुम्ही. धोक्यात फक्त राजकीय लोकांची सत्ता असते. दादा लक्षात ठेवा, वो मंदिर का प्रसाद भी खाता है, मस्जिद की खीर भी खाता है, वो भूखा है साहब, उसे मजहब कहाँ समझ में आता है. उपाशी माणसाचा भाकरीपेक्षा मोठा धर्म नाही. गांधीजींनी सांगितलं. दादा शेवटचा मुद्दा तुमच्या अंबड मधनं जाणार आहे मी. काश्मीरचा मुसलमान कसा वागते यावरनं गावातल्या मुसलमान मित्राशी वैर करू नका. दादा मला 7वी पर्यंत माझ्या गावात ज्या शिक्षकांनी गणित शिकवलं ना कोरे साहेब, त्या शिक्षकाचं नाव आहे शेख कासम सर. काय नाव आहे? शेख कासम सर. 6 फुटाचा माणूस आहे. माझ्या गावात त्यांना कळलं मी महाराष्ट्रभर त्यांचं नाव घेतो. माझ्या घरी आले, माझं घर मेडलनं भरलेलं आहे सगळं. ते सगळं पाहिलं, त्यांना एवढा आनंद झाला. मला एकदम कडकडून मिठी मारली त्यानं. म्हटलं सर मला सोडा, गुदमरल्यासारखं होतं. शेख कासम सर नाव आहे त्यांचं. मला रांगेत उभं केलं त्यांनी. राष्ट्रगीत म्हणून घेतलं, प्रार्थना प्रतिज्ञा म्हणून घेतली. मी चुकलो असेल तर मला मारलं सुद्धा, पण जितक्या दिवस मी त्याच्या हाताखाली होतो मला त्यांनी माझा देश भारतच शिकवला रे, पाकिस्तान शिकवला नाही दादा. राम भीमाना अल्लाह हसतो, गावी एकाच ताटात बसतो. आमच्या भुकेला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खतऱ्यात असतो. आमच्या भुकेला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खतऱ्यात असतो. यांची येशीन फिरत्यात बोर. दंगलीत मरणारा राजकारणाचा पोरगा असतो का? आंदोलनात पहिल्या लाईन मध्ये नेत्याचा पोरगा असतो का? यायची पोरं अब्रॉड, बाहेरच्या देशात. यांच्या बायका येसीत. धर्माची जबाबदारी आपल्या खांद्यावर नाही का? खोटं बोलतो का दादा? राम भीमाना अल्लाह हसतो, गावी एकाच ताटात बसतो. आमच्या भुकेला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खतऱ्यात असतो. यांची येशीन फिरत्यात पोर, यांची येशीन फिरत्यात पोर. आमच्या मढ्यावर धर्म वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. वा वा वा. चेष्टे चेष्टेत 120च्या स्पीडनं वेळ निघून गेला दादा. मला वाटलं होतं काही लोक कमी होतील, इतका वेळ झालाय. पण कमी व्हायच्या ठिकाणी लोक वाढले न लगे मागे उभे राहिले. परत महिला वर्गांनी मागे बघितलं. आतडे बाहेर पडले माझे. तुमचा कवडीचा माझ्यावर विश्वास नाही. मी समाजकारणी माणूस आहे, राजकारणी माणूस नाही. कार्यक्रमाच्या शेवटावर आलेलो आहे आपण. दुःख अडवा याला
बापा 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 बापा. मी इथं आलो, या आमचे मित्र आहेत राखुंडे साहेब, याच्या कॉलेजमध्ये माझा कार्यक्रम झाला होता. यांना मी विचारलो होतं, म्हटलं बा कशी पब्लिक आहे अंबडची. म्हणे सर खतरनाक लोक आहेत म्हणे, तुम्ही कोणत्याही कविता घ्या म्हणे, तिथं राजकारणावर घ्या, शेतकऱ्यावर घ्या, मैत्रीवर घ्या, प्रेमावर घ्या. म्हटलं प्रेमावर बी चालते काय? प्रेम तर आवडीचा विषय आहे म्हणजे. नाही म्हटलं कसं आहे, ज्येष्ठ लोक, मोठे लोक, वयानं ज्येष्ठ लोक बसलेले असतील, ते दिसायला ज्येष्ठ आहेत म्हणे फक्त. ज्या काळजात 22 वर्षाचा तरुण इंस्टाग्रामवर लाईव्ह असतो म्हणे. वेळ झालाय म्हणून सांगा तुम्ही, नाही तर तुम्हाला रातभर उठू देत नाही मी. चांगला कवी तुमच्या नशिबाला लागलेला आहे, तुमचं नशीब चांगला आहे. नाही तर कवी लय खतरनाक असतात. एका कार्यक्रमाला कवी गेले, 3 तासाचा कार्यक्रम होता, 6 तास झाले कवी कवी थांबले नाही. मराठी लोक गायब झाले, तरी कवी थांबले नाही. मग 100च लोक राहिले, तरी कवी थांबले नाही. मग 4च लोक राहिले, 1 2 3 4. म्हणजे कवी त्या संयोजकाले म्हणून हे 4 लोक लय दर्दी दिसतात. 8 घंटे झाले जाग्यावरून हल्ले नाही. ते संयोजक म्हणत तुम्ही इकडे या, तुम्ही पटकन तुमचा आवरान जा घरी. ते चौघच्या चौघ कानानं वैऱ्या, एकाला ऐकू येत नाही, त्याच्यात सेन्सर गेले, डायनामो उडले, त्याचे करंट येत नाही. आता घरी सहन होत नाहीत म्हणून इथं आणून ठेवले ते. आता इथं झोपणार आहेत. तरी आमच्यातला एक कवी एवढा शूरवीर होता, तो म्हणे मी या 4 बहिऱ्यांनाच ऐकवतो. पण गावात आवाज गेला, गावातले लोक काट्या घेऊन आले, नाईलाज झाला. असे 100 फुटार आले तरी याची कविता, 10 फुटार आले तरी त्याची कविता. त्यातला पैलवान पुढे आला, त्यानं काळी आदळली याच्याकडे बघितला, आता रे आता संपलं म्हणे, आता माफ करा म्हणे. तो स्टेजवर शोधायला लागला, काय शोधता म्हणे, झाला कार्यक्रम, माफ करा. तो म्हणे नाही तुमचं चालू द्या, तुमची चुकी नाही, तुम्हाला इथं कोणी बोलावलं, त्याला बघतो मग तुम्हाला बघतो. मला इथं बोलावणारे संजय कोरे साहेब आहे, तिथे बरं चाललंय का साऊंडवाले? तुमच्यापेक्षा जास्त रिस्पॉन्स इकडे साऊंडवाल्यांचा आहे. त्यांना काय एक कार्यक्रम आहे का? दररोज कार्यक्रम आहेत त्याच्यात. काही जण लग्न राहिले, लग्न करावर लवकर. खतरनाक काळ आलेला आहे, मुलींचा काळ आहे हा. कोरे साहेब तुमचं झालं ना? मुलगी आहे, त्यांनी मुलीकडे हात दाखवला, मुलगी आहे, ओके. पण ते बायकोला बी घाबरतात बरं. बायकोला न घाबरणारा माणूस जन्माला आला नाही. कारण आता मागच्या त्या कॉलेजला कार्यक्रम झाला, त्याच्या घरी गेलो, चहा घ्यायला. चहा घेता घेता वहिनीनं आवाज दिला किचन मधून, म्हटलं काय पावर कोरे साहेब? नाही नाही मी काय घाबरतो का म्हणे. परत आवाज दिला वहिनीनं, म्हटलं आता काहीतरी खतरनाक आहे. नाही हो तुम्ही चहा घ्या म्हणे. मग वहिनी डोळे मोठे झाले, आवाज वाढला, मग लटलट कापायला लागली. गेले बा बोटाचे, काय आहे म्हणे, एवढा मोठा कवी बसलेला आहे आमच्या गप्पा चालत, काय? वहिनी म्हटलं आवाज कमी, तुमचा बी आणि त्या कवीचा बी. त्याला म्हणा गप चहा घेऊन घरी जा. अरे पण काय काम आहे? वहिनी म्हटलं काम काही नाही, बघत होते मा बोटात किती ताकद आहे. नेसाल का डबल चहा घ्यायला? काल्पनिक घटना आहे, हसू नका. या घटनेचा त्यांच्या आयुष्याशी संबंध नाही आहे, पण ते घाबरतात हे त्रिकालबाधित सत्य आहे. बायकोला न घाबरणारा माणूस जन्माला आला. तुमच्यात कोणी आहे का? हातवर करा बरं, जो ते बायकोला घाबरत नाही. हातही वर करत नाही का तुम्ही? एकही नाही का? वा वा, जोरदार टाळ्यांनी स्वागत करा साहेब. बायकोला न घाबरणारा माणूस दिसलेला आहे, पण तुम्ही हातवर का केला? मला माहित आहे तुमची बायको इथं आलेली नाही म्हणून तुम्ही हातवर केला. गंडवा गंडवी करू नका इथं आम्हाला. नाही 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 नाही, त्यांना माहित आहे बायको इथं आलेली नाही, काय टेन्शन आपल्याला. बायकोला ह्यो विद्याधन उगड्या माझा मित्र आहे जालन्यातला, त्या जालन्यात मी आलो की तो टोल नाका बायपास केल्याशिवाय जात नाही, बरोबर आहे का? त्या मार्केटमध्ये फिरत होता बायकोचा हात धरून हातात. म्हटलं विद्याधन लग्नाला किती वर्ष झाले? म्हणजे 7 वर्ष झाली. म्हटलं एवढं प्रेम? बायकोचा हात धरून चालला म्हटलं मार्केट मधून. प्रेम नाही म्हणे. मग हात सोडला की दुकानात घुसते म्हणे. लग्न केलं पाहिजे लवकर, कोणाही कारणानं लग्न तुटते बरं. माझा एक मित्र रमेश, तुम्ही हसताय म्हणून सांगतो तुम्हाला, 26व्या वर्षी चांगले स्थळ त्याला आले, पण याचे नखरे एवढे सुंदर पाहिजे, देखणी पाहिजे, अशीच पाहिजे, तशीच पाहिजे. राहिला लग्नाचा.
याच्या तोंडावर चिमणी हागत नाही, त्याला सुंदर बायको पाहिजे. राहिला 38 वर्ष वय झालं. किती? 38. डोक्यावर तर छप्परही उडून गेलं. बसमध्ये बिंदास बसतात याच्या शेजारी पोरी, काय तर बा आपल्या बापाच्या वयाला. मग पोरी पाहायला गेल्यावर काय विषय झाला त्याचा. पोरगी पाहायला गेला, पोरीच्या बापानं पसंत केलं, पोरीनं पसंत केलं. पण त्या पोरीची आई आली पोहे घेऊन. जसं या रमेशले पाहिलं चक्कर येऊन पडली. तिला किचन मध्ये नेलं, पाणी टाकले. तोंड काय झालं? अरे काय झालं? अव माय येतो माझ्या टाइम आले, मले पाहायला आलता. कोणाही कारणानं लग्न तुटते सावडाले. मी तुमचा मार्गदर्शक आहे. तुमच्या आता कसं वय जरा त्या लग्नाचे आहेत. अहो एक मित्र आहे गणेश शांताराम काळे, त्याच्या जिभेला शेंडा नाही. बोबळा बोलतो. याच्यात त्याची चुकी आहे का काही? पोरगी बागायला गेला, पोरीचा बाप म्हणे काय नाव आहे पोराचं? म्हटलं 1 मिनिट, गणेश शांताराम काळे नाव आहे पोराचं. बरोबर. पोरगा काही शिकलेला बिकलेला आहे का नाही? माझ्या आधी हेच बोंबललं. दियत झालंय माझं. शिक्षक आहे मी, शिक्षक. हा बोबळा येऊ नको बा पोरगा आपल्या पोरीला. राहिला लग्नाचा. लॉकडाऊन नंतर मला म्हणे अनंत भाऊ एखादं स्थळ आपल्यासाठी पा, मला लग्नाची लय गरज. म्हटलं का तू बोबळा आहे, चांगला आहे दिसायला, पण बोबळा. मध्येच पाहुण्या रावण्यामध्ये पचकत नाही. म्हणे मी आता एक शब्द बोलणार नाही, तूच माझं इन्स्ट्रक्शन करून द्या. म्हटलं जर बोलला हानत हानत घरी आणि नाही म्हणे मी एक शब्द बोलणार नाही. गेलो बा पोरगी पाहिलं, समाजसेवेचे काम साहेब मी करत असतो. पहिलाच प्रश्न पोरीच्या बाबाचा काय नाव आहे पोराचं? 1 मिनिट, गणेश शांताराम काळे नाव आहे पोरा. बरोबर. पोरगा काही शिकलेला बिकलेला आहे का नाही? आणि डीएड झालंय पोराचं, शिक्षक आहे. वा 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 वा, पसंत आहे म्हणे आम्हाला. कारण बाण पोरगा आहे. त्याला काय माहित आहे बोबळा पसंत आहे मला. पसंती झाली आजी. मला वाटलं जमलं नाही. ती नवरी मुलगी आली चहा घेऊन. चहा होता गरम, मला दिला आणि त्याला दिला. मी हळूहळू घेतला, मला सवय आहे. हे जसं काही 10 दिवस जेलमध्ये होतं, आजच सुटलं. असा झुरकन झुरकायानं मारला. चहा होता गरम, यायला लागला चटका. म्हटलं काय झालं? दलम काय का म्हणलं का हे काय दलम आहे? आता तुला देवाला सोडा लागते खंडोबाच्या नावानं. सांग भले, आता तू लग्न होणे नाही. मला वाटला आजी विषय संपला नाही. ही नवरी मुलगी पुढे आली, तिनं पदर डोक्याचा वर फेकला. असू द्या म्हणे दल्लम तर दल्लम. काय होते त्याले? फुतून पिऊन दादा जमलं. म्हटलं बा वा वा, ब्लॉकेज निघतात बरं आपल्या कार्यक्रम. महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले, पण एवढे मनापासून हसणारे लोक ह्याच तुमच्या आंबडमध्ये मी पहिल्यांदा बघितले. मला बोलूही देत नाहीत लोक. शेतकऱ्याचा बोर झाले का तुम्ही? हो म्हटलं असतं तर मी अजून 4-5 कविता मारतो तुमच्यावर. तरुणांना फक्त मला एक मुद्दा सांगायचा आहे. पुस्तकं वाचण्याच्या काळात पुस्तकं वाचा, उगाच चेहरे वाचत बसू नये. माझी एक प्रेमाची कविता युट्यूबला जाऊन सर्च करा आणि पुस्तकं वाचण्याच्या काळात पुस्तकं वाचा. या स्टेजवरच्या लोकांकडनं शिका. हे लोक खूप पुढे गेले. त्यांनी जर त्यांच्या पुस्तकं वाचण्याच्या काळात फक्त पुस्तकच वाचली असती तर ते आज कलेक्टर असते. हा विषय वेगळा आहे, हा आपल्या चर्चेचा विषय नाही आहे. मला सांगायचं काय ते लक्षात घ्या. पण खरं सांगू, तुमचा एवढा प्रतिसाद बघून मला असं वाटतं की कोणती कविता घेऊन कोणती नाही. पण आपला वेळ झाल्यामुळं परत तुमच्या अंबडमध्ये येईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं एक सरण नावाची माझी कविता त्या काळात घेईल मी. स्मशान भूमीवर लिहिलेली 8 ओळीची कविता. पण ती त्यावेळेस आल्यानंतर श्रोत्यांचा अंत बघणं आपल्या तत्वात बसत नाही. आणि एशीमध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा करणारा कवी आपण नाही. बऱ्याच लोकांनी साहेब एसीमध्ये बसून मातीवरच्या कविता केल्या, त्यांना पुरस्कार भेटले, त्यांना त्यांचे पुरस्कार लखलाभो. आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पुरस्कार बिरस्कार सगळे आपले रसिक आहेत. त्यांच्या डोळ्यांचा, टाळ्यांचा आणि त्यांच्या हसण्याचा प्रतिसाद हाच आपला जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. आणि तुम्ही तो पुरस्कार आपल्याला देता, याच्या पलीकडे आपलं जगणं नाही. माझी कविता ही पुण्या विद्यापीठाला अभ्यासक्रमाला लागली हे मला 3ऱ्या माणसाने सांगितलं. मलाही माहित नाही की बाबा अभ्यासक्रमाला लागली. ते आता 700 कॉलेजेसमध्ये शिकवल्या जाणार आहे.
मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. वा वा, महिला सुद्धा खतरनाक आहेत. आणि ज्यांनी शेतकऱ्याचा पोरगा आहे बरं मी, तुम्ही शेतकरी आहे सगळे. 2 ओळीची कविता मी शेतकऱ्याला लिहिली होती, पत्रकारांनी व्हायरल केली ती. किती ओळीची? शेतकऱ्याचा पोरगा काय लिहिते बघा. माझे वडील 3 महिन्याच्या आधी गेले बरं, जग सोडून. ब्लड कॅन्सर होता त्यांना. नागपूरमध्ये त्यांची ट्रीटमेंट चालली. लोक म्हटले तुम्ही श्रावण बाळासारखी सेवा केली वडिलांची. अबे म्हटलं आमच्या चांबड्याचे जोडे करून जरी घातले तरी त्याचे उपकार आपल्यावरचे फिटणार नाहीत. माझ्या गावात माझा भूमिपुत्रांचा सन्मान सोहळा म्हणून एक कार्यक्रम घेतला होता गावकऱ्यांनी. आपलं पोरग गावातलं पोरग सगळ्या भारतात आपलं नाव करतंय म्हणे. कोणता कार्यक्रम घेतला? भूमिपुत्राचा सन्मान. त्या कार्यक्रमाला अख्खं गाव हजर होतं बरं. त्या कार्यक्रमाला माझे वडील हजर नव्हते, माझी आई हजर नव्हती. दोघंही वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. माझी बहीण आईजवळ, भाऊ वडिलांकडे. माझ्या हक्काचा माणूस तिथं कोण नाही. आणि मी SDP सिंगल डोनर प्लेटलेट असतात ना, तुमच्याकडे मेडिकलचे लोक असतील तर ते आणायला अमरावतीमध्ये गेलेलो. 2 तास लेट आलो मी. 6:15चा कार्यक्रम होता. मी अमरावतीमध्ये होतो 6:15 वाजता. कार्यक्रमाला उशीर झाला. मी स्टेजवर पोहोचलो तोपर्यंत माझ्या वडिलांचे मला 7-8 फोन आलेले होते. माझे वडील सिरियस आणि त्यांचे मला 7-8 फोन. त्या स्टेजवर चढल्यानंतर माझ्या गावकऱ्यांना मी माफी मागितली आणि एवढंच सांगितलं की माझा देव म्हटलं या देवळात नाही, माझा देव ऍडमिट आहे तिकडे हॉस्पिटलमध्ये. तुमचे जेवढे फोन आले ना म्हटलं मला, त्याच्यापेक्षा जास्त माझ्या बापाच्या हॉस्पिटलमधून फोन आले मला. आणि माझ्या बापाचं एक वाक्य होतं की अनंता, अबे तू काय गावापेक्षा मोठा झाला का म्हणे. लक्षात ठेव म्हणे बाबू, किती मोठा झाला आणि किती पुढे गेला तरी तुले शेवटी मेल्यावर जाळायले गावातच आणायला लागणार आहे. बापाचं वाक्य अजूनही मी विसरू शकलो नाही. आणि त्यावेळेस स्मशानभूमीवर लिहिलेली एक कविता मी गावापुढे सादर केली. माय स्मशान नावाची. कुठली? स्मशानभूमीला आईची उपमा देते का कुणी? आईची उपमा दिली स्मशानभूमीला. मॅडम, गावाच्या वेशी लागून शांत वातावरणात भकास वाटणारी एक स्मशानभूमी आहे. ऐकता ना? गावाच्या वेशी लागून शांत वातावरणात भकास वाटणारी एक स्मशानभूमी आहे. रस्त्यावरून दूर तिच्या 4 वाकड्या खांबांचा आधार घेतलेला देह, पण डोक्यावर तुटलेल्या अर्धवट पत्र्यांचा पदर बघता येतो. सदान कदा एखादं मुसनिऊद नाही तर हाडाच्या तुकड्याला शांतपणे निरखून बघणारं श्वान त्या भूमीची विद्रुपता भकासपणा वाढवत असतो. सौंदर्यवर्धक प्राण्यांचा जणू तिथं दुष्काळ पडलाय, पण अशा या विद्रूप मातेवरही आमच्या गावकऱ्यांचा मात्र पिढ्यानपिढ्या मोजडलाय. माया खानदानानं बी हे प्रेम मनापासून पाळलं होतं. माया आजाला पंजाला तिच्याच कुशीत जाळलं होतं. माई माय म्हणते जो आला त्याला तो काळ खाणारच आहे. आणि प्रत्येक जण त्या मसनीच्या कुशीत कधीतरी जाणारच आहे. एका मातेपासून जगात आलेलं बाळ बाह्य जगात वावरतं. जीवाची तगमग करून जन्म व मृत्यू यामधला जीवन नावाचा प्रवास संपवतं आणि शांत सुखी निश्चिंत निद्रा घेण्यासाठी परत या मातेच्या कुशीत शिरतं. हा पण एक काम मात्र तिला झाक करते. मांग पाटील कुणबी तेली माळी सगळ्याची एकाच रंगाची राख करते. एका मात्र तिला झाक करते. मांग पाटील कुणबी तेली माळी सगळ्याची एकाच रंगाची राख करते. प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याकडे ती माया वासून बघते. प्रत्येकावर असा एक घाबरा कटाक्ष टाकते. प्रत्येकाला कधी येतोयस रे बाळा अशी आदरण हावरी हाक मारते. मी बी येता जाता तिच्याकडे बघत असतो. तिच्या विद्रूपतेत सौंदर्य चाचपडत असतो. वर्षे गेली तरी न गेले तिच्या भकासपणाचे सौंदर्य. हजारो जीव घेऊन अजूनही ती माय मला उपाशीच दिसते. माझ्याकडे बघून विषण्ण अशी हसते. जणू ती माझीच वाट बघते. जणू ती माझीच वाट बघते. जणू ती माझीच वाट बघते. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासा. आता मोबाईल काढले चालतात. 4 वेळा तुम्ही मोबाईल काढले आणि खिशात ठेवले मला लक्ष आहे. मित्र वणव्यामध्ये चालू केलं की मोबाईल बाहेर परत काय. वा 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 वा, कौतुक आहे तुमचं. मला महाराष्ट्रभर एवढे कार्यक्रम केले. ज्यांनी एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा केल्या दादा, त्यांना बी आपण सोडलं नाही. त्यांच्यावर बी 2 ओळी लिहिल्या. जन्म गेला तुझा
गारव्यासारखा काव्यथा मांडतो भोगल्यासारखा दुःख का मांडतो भोगल्यासारखा सापडे साचले कल्पनेचे किती सापडे साचले कल्पनेचे किती हुंदका हिंडतो पोरक्यासारखा काव्यथा मांडतो भोगल्यासारखा झाड वाढेलही ओल भेटेलही. तुमच्याच कविता का व्हायरल होतात म्हणे अनंत भाऊ? अबे त्याला वेदनेची झाल्लर असणं गरजेचं आहे ना. झाड वाढेलही ओल भेटेलही आत जा तू जरा मुळासारखा काव्यथा मांडतो भोगल्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर एक तू मित्र कर आरशासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा का उगा हिंडतो देव शोधायला. 1,00,000 व्हिडिओ तयार झाले या कवितेचे संजय भाऊ. कथेत कीर्तनात दशावतारीमध्ये लोक स्क्रिप्ट चेंज करत नाहीत कोकणात. त्याच्यात यांनी ही कविता राम रावणाचं युद्ध चालू असताना टाकली. उसाच्या गाडीवर वडाप मध्ये लोक लग्नात नाचले दादा या कवितेवर. आता सिलेबस मध्ये बी लागली पण मला त्याचा एवढा आनंद नाही झाला. मला माझ्या कवितेचा अभिमान कधी वाटला. तुम्हाला परभणी माहित आहे ना. संध्याकाळी 5:30 वाजता परभणीहून मला एक दिवस फोन आला. मला म्हटला दादा 2 मिनिटं वेळ आहे का? म्हटलं बोला. आवाज अस्वस्थ होता त्याचा. काही नाही म्हणे 15-20 दिवस म्हणे मित्राचा फोन मेसेज नव्हता. अचानक दुपारी 2:15 वाजता मोबाईलवर मेसेज पडला म्हणे काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक म्हणे. गड्या आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस. माझ्या डोक्यात ट्यूब पेटली म्हणे. मी गाडी काढली त्याच्या घरी गेलो. हॉलमध्ये आई वडील बसलेले होते. मी तिथं थांबलो नाही म्हणे. डायरेक्ट बेडरूम मध्ये गेलो. पंख्याला त्यानं दोर बांधलेला होता. पायाखाली स्टूल घेतलेला होता. कार्यक्रमाची तयारी झालेली होती. मी त्याचे पाय धरले म्हणे. त्याला खाली उतरवलं. त्याच्या गळ्यातला फाशीचा दोर सोडला. पण तुम्हाला का फोन केला म्हणे दादा? त्यांना हाताची मूठ बांधलेली होती. आम्ही उघडली. त्याच्या चिठ्ठी लिहिलेली होती. त्या चिठ्ठीवर 4 ओळी लिहिलेल्या होत्या म्हणे का उगा हिंडतो देव शोधायला मित्र आहे जवळ मंदिरासारखा मित्र वडव्यामध्ये गारव्यासारखा. अबे म्हटलं मग त्याच्याकडे दे. मी त्याला जरा मोटिवेट करतो. नाही म्हणे दादा वातावरण तापलेलं आहे. पण त्याच्या आईनं मेसेज दिलेला आहे म्हणे. ज्या कोण्या कवीनं हे कविता लिहिलेली आहे त्याला एकदा आपल्या घरी आण म्हणे. मला मायेनं त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे. जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्या कवितेला मिळाला. कारण कल्पनेच्या कथांची गरज नाही दादा मैत्रीसाठी. कोरोनाचा काळ बघा ना. एकमेकाला हात लावत नव्हते लोक. अशा काळात मित्रांच्या आई वडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारे मित्र या समाजात होते. म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो. मित्र गरीब असतो, मित्र श्रीमंत असतो, मित्र हुशार असतो, मित्र मंद असतो, पण तो जोपर्यंत सोबत आहे ना दादा दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो. मित्र शंभळा जरी असला ना तो तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाही. म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे जीवाभावाचा. मरेपर्यंत आपण तो जपला पाहिजे. एकदा फक्त हातवर करा बरं कुणाकुणाला जीवलग मित्र आहे किंवा मैत्रीण आहे. स्टेजवर सुद्धा हात खाली करा. क्या बात. एवढ्या लोकांनी हात वर केले. महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले.
एवढे हात वर करणारे लोक मी आज पहिल्यांदा बघितले. असं नाही तुम्हाला माहिती आहे, पण तरी सुद्धा एवढ्या लोकांना, पण काही काही लोकांनी तरी हात वर केलेले नव्हती. याचा अर्थ तुम्हाला जिवलग मित्र मैत्रीण नाही. मग काही हरकत नाही, तुम्ही एकदा घरी जा, कार्यक्रम झाल्यानंतर किचन मध्ये जा, एका कपामध्ये पाणी घ्या, उडी मारा त्याच्यात. मैत्री नाही तर या जगात काही नाही दादा. एक छोटासा मला मेसेज आलता, एवढा व्हायरल केला महाराष्ट्रानं, मित्र काय असतो, घर में आग लग गई, सब जल गया, सब रिश्तेदार आए, चाहने वाले आए, चर्चा करके चले गए, पूछताछ करके चले गए. घर में आग लग गई, सब जल गया, सब रिश्तेदार आए, चाहने वाले आए, चर्चा करके चले गए, पूछताछ करके चले गए. बस एक दोस्त आया जिसने पूछा अबे क्या क्या बचा है, अबे क्या क्या बचा है. मैंने कहा अबे सब कुछ जल गया, बस मैं बचा हूं, बाकी बचा ही क्या है. तो उसने गले लगाकर कहा अबे पगले फिर जला ही क्या है. काऊगा हिंडतो देव शोधायला, काऊगा हिंडतो देव शोधायला, मित्र आहे जवळ, मित्र आहे जवळ, मंदिरासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. मैत्री चाटते गाय होऊन मना, मैत्री चाटते गाय होऊन मना. जाबिलग तू तिला, जाबिलग तू तिला, वासरासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. फेक तू मुखवटे, हे मुखवटे आहेत, इंजिनियर, डॉक्टर, वकील, नेता, श्रीमंत, गरीब, चिल्लर आहे त्या गोष्टी मित्रापुढे आल्यानंतर. फक्त आपण मित्र असलो पाहिजे. बरं तुमच्या या जालन्यामध्ये ह्यो माझा मित्र आहे विद्याधन उघडे, हा टोल नाका मला भरल्याशिवाय पुढे जाता येत नाही. फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी, फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी. भेट रे दोस्ता, भेट रे दोस्ता, दोस्ता सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. त्रासलो जिंदगी वाचताना पुन्हा, वळवा, त्रासलो जिंदगी. तुम्ही कवितेत गुंगू नका, तुमचं तिकडे काम आहे. आपला काम खतरनाक आहे आपलं. साऊंडवाल्यांनाही समाधी लागली होती, लक्षच नाही द्यायचं, हे माणूस इको चालू करायला लागते का काय. त्याच लग्न व्हायला आहे, फक्त त्याच राहिलेलं आहे. त्रासलो जिंदगी वाचताना पुन्हा, त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा. बसधडा मैत्री, बसधडा मैत्री, वाचण्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दृष्ट लागू नये वेदनेची कुणा, दृष्ट लागू नये वेदनेची मना. मित्र डोळ्यामध्ये, मित्र डोळ्यामध्ये काजळासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दर्द की राह में दहलीजों की तरह, दर्द की राह में दहलीजों की तरह, दोस्ती धूप में बादलों की तरह, दोस्ती धूप में बादलों की तरह. इन नकाबों से बाहर निकल के मिलो, इन नकाबों से बाहर निकल के मिलो, दोस्तों से मिलो दोस्तों की तरह, दोस्ती धूप में बादलों की तरह. दुख आडवा माटे उमराना जेऊ, गुजराती. दुख आडवा माटे उमराना
जेऊ मित्र वणवामाचे गारवाना जेऊ मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा जाळताना मला देह ठेवा असा शेवट आपल्या कवितेचा सुद्धा आणि आपल्या या छोट्याशा काव्यमय समाज प्रबोधनाचा सुद्धा शेवट फक्त जाताना माझा चेहरा लक्षात ठेवा. आणि मैत्रीच्या मध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती असते? गैरसमज, मिसअंडरस्टँडिंग. त्यामुळे काही गैरसमज झालेले असतील तर माफ करा, माफी मागून टाका, काही सोबत राहत नाही. आपल्या आधी 100-150 वर्ष आधी जी लोक होती त्यातला एकही माणूस आज जिवंत नाही. आपल्यानंतर 100-150 वर्षानंतर आपल्यातला एकही चेहरा जिवंत असणार नाही. आपले फोटो झालेले असतील, भिंतीला लावतील आणि येणारी पिढी ते फोटोही काढून टाकेल, घरात जागा नाही म्हणून. आपला जर हॉलचा फोटो काढून ठेवला आणि 500 वर्षानंतर येणाऱ्या पिढीने जर एकमेकाला दाखवला तर ते चर्चा करतील आपले पूर्वज असे दिसायचे. हॉल गच्च भरलेला होता, वरचा जर घसरला तर डायरेक्ट स्टेजच्या पायथ्याशी येईल असा हॉल होता. एक वक्ता बेंबीच्या देठापासून बोलत होता. साऊंडवाल्यांचं लग्न झालेलं होतं, पूर्वज झालेलं असो. पण गौतम बुद्धांनी सांगितलं चुरगाळल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा, आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळचं लक्षण आहे. म्हणून माफ करत चला. किती वेळा चुकेल तुमचा दोस्त? 2 वेळा, 10 वेळा, 1000 वेळा चुकू द्या हो. त्याला सांगा आम्ही तुझ्या पाठीशी आहे, तू चुकलायस, काळजी करू नको. भावना किती शुद्ध पाहिजे? सोबतीने संपवू अंधार मित्रा, वेदनेचा ही करू शृंगार मित्रा. घर तसे मजबूत असते मैत्रीचे, गैरसमजाचे नको पंदार मित्रा. तू दगा केलास आता चल असू दे, मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा. आणि वेगळे सावज नको लावू गळाला, वेगळे सावज नको लावू गळाला. तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा, तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा. मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा जाळताना मला देह ठेवा असा. ती दक्षिणेकडे पाय करा आणि उत्तरेकडे पाय करा. मला जाळताना तो कचरा आहे सगळा. दक्षिणे पाय करा आणि उत्तरेकडे काय करा? बेलाचं पाणी घ्या, त्याला सहज लावा, महादेवाच्या पिंडीला चिटकून द्या. 12वीत तुमचं पोरग अभ्यास करत नसेल तरी सुद्धा पास होईल. होणार आहे का पास? होणार आहे. किती पसारा आहे हा. हो, तुकोबाराय आहेत आपले वारकरी संप्रदायाचे, ते सोडून आपण दुसरेच लोक फॉलो करतो. तुकोबानं सांगितलं एका बीजा केला नास मग भोगिले कणीस. एक ज्वारीचं कणीस पाहिजे असेल तर एका ज्वारीच्या दाण्याला मातीमध्ये स्वतःला नष्ट करून घ्यावं लागतं. फुकटात काही भेटत नाही दादा. शेंद्राचे दैवत केले नवच बोले तयाशी, 900 कन्ये पुत्र होती कन्ये का करणे लागे पती. तुकोबारायने सांगितलं ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगी लावून या राख डोळे झाकून करती पाप दावून बैराग्याची कळा, भोगती विषयांचा सोहळा. तुका म्हणे मैंदे नाही त्यापाशी गोविंद, यांच्याकडे ईश्वर सापडणार नाही. आमचं दुर्दैव हे आहे की आम्ही तुकाराम विसरलो, आसारामच्या नादी लागलो. जेलमध्ये आहे आता, काहीतरी बेल झाली वाटतं. पॉक्सो ऍक्ट आहे त्याच्यावर. पॉक्सो ऍक्ट म्हणजे माहित आहे का? लैंगिक शोषणाचा आरोप आहे. लहान मुलगी यौन शोषणाचा आरोप आहे. अरे जो स्वतःची भोग विलासातनं सुटका करून घेऊ शकला नाही तो तुमची माझी या भवसागरातनं सुटका काय करणार आहे हो. एकदम चालत आले सर, माझ्या छातीचे ठोके बंद पडायला आले त्यांना. मला वाटलं बा हे काही भक्त दिसतात का बा, पण ते त्यांचं डिरेक्शन बघितलं मी, ते अत्यंत महत्वाच्या कामाला गेलेले आहेत. नाही हसायचा विचार, राष्ट्रपती सुद्धा ते काम थांबवू शकत नाही, लक्षात ठेवा. कारण ते काम थांबवणं म्हणजे त्याचे परिणाम दुसऱ्यांना भोगायला लागू शकतात. फार मोठी संतांची समाज सुधारकांची परंपरा आहे. तुमच्या पायाला हात लावून सांगतो की अंधश्रद्धा बुवाबाजी दुसरीकडे जायची गरज नाही. जर श्रद्धावान असाल तर वारकरी संप्रदाय आहे. तुम्हाला विद्रोह पाहिजे असेल तर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आपले लोक फक्त फॉलो करा, जपा. याच्या पलीकडे काही नाही. योग याग विधी येणेनो हे सिद्धी आहे, वायाची उपाधी दंभ धरणं. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं ना, तुकाराम महाराजांनी सांगितलं ऐसे कैसे झाले बंधू. बरोबर आहे का? शेवटी तुमच्या पायाला हात लावून विनंती एवढीच करतो, बरं का? जाळताना मला
देह ठेवा असा. माझी शेवटची इच्छा आहे मॅडम, खांद्यावर हात टाकून आपण लहानपणापासून एकमेकाच्या राहिलो की नाही. महाराष्ट्रभर माझे मित्र आहेत बरं, आणि मी मित्रच कमावले बघतो. लोक म्हणतात ना आयुष्यात माणसानं कामं करत राहावी, सोबत आपुलकीची 2-4 माणसं जोडत राहावी. आपला त्या वाक्याला सुद्धा विरोध आहे. आयुष्यात माणसानं कामं करत राहावी, सोबत आपुलकीची 2-4 माणसं जोडत राहावी. पण कामं करताना माणसं जोडण्याची कला मला कधी जमलीच नाही, म्हणून मी माणसंच जोडत राहिलो आणि सोबत 2-4 कामे करत राहिलो. हे महाराष्ट्रभर मी माणसं जोडले. ह्या शिंदे मॅडम, हा अरविंद, ही सगळी लोक कुठून आली? लांब लांबून फक्त कार्यक्रम ऐकायसाठी आले. हे माझं फ्रेंड सर्कल आहे. त्या पुण्यामध्ये गारवा मित्र मंडळ आहे, ज्यांनी माझ्या वाढदिवसाच्या निमित्त माझ्या आई वडिलांचा सत्कार समारंभ आणि त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा घेतला होता. त्यांना माहित होतं वडिलांना ब्लड कॅन्सर आहे. हे मित्र असतात हो, जगण्याची प्रेरणा देतात. याच्या पलीकडे दादा कोणीही मित्राच्या पलीकडे दुसरं नातं नाही, लक्षात ठेवा बरं का. फसवून कोणाला हसण्यापेक्षा इमानदारीनं रडलेलं बरं. दुःख माझ्या मरणाचं हजारो बनून अश्रू माझ्याच शेवावर पडलेलं बरं. आणि माणसंच जर नसतील अश्रू ढालायला तर प्रेत माझं सडलेलं बरं. माझी शेवटची इच्छा फक्त ही आहे, जाळताना मला देह ठेवा असा. जाळताना मला देह ठेवा असा. कसा? हात खांद्यावरे, हात खांद्यावरे टाकल्या सारखा. मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. जाळताना मला देह ठेवा असा. खांद्यावर हात टाका बरं सगळेजण खांद्यावर हात टाका. समाधी सोडा. इकडे महिला वर्ग खांद्यावर हात टाका लवकर, पटपट पटपट पटपट. कार्यक्रम संपलेला, 1 मिनिटात कार्यक्रम संपलेला. इकडे स्टेजवर साहेब. अरे वा वा वा, दीपक भाऊ राखुंडे आहेत, हे माझे जिवलग मित्र आहेत. तुम्ही साहेब कोणाच्या टाका खांद्यावर? हा, संजीवनी ताई, तुम्ही कोणाच्या खांद्या? वा वा, तुम्ही आता एकटेच राहिली. नाही 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 मित्र, नाही नाही महाराज नाही बापा, महाराजाच्या पायावर हात. फक्त महाराजाच्या खांद्यावर हात टाकणारा जगात जन्माला यायचा आहे दादा. छत्रपती शिवाजी महाराजांचा मित्र त्या काळात होते ते शिवा. तुम्ही बॉडीगार्ड, तुम्ही टाका ना खांद्यावर हात. वा 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 वा, सगळ्यांनी टाकला का साऊंडवाले? मानतो नाही हो, पहिली लाईन. नाही नाही नाही, इकडे. वा वा, शिंदे मॅडम टाकला का? अंत बघू नका तुम्ही. मी तुम्हाला तुमच्या सगळ्यांना आईची शपथ आहे, खांद्यावर टाका. मी हाडाचा कवी आहो, साधा कवी आहो का? इकडे महिला वर्ग. आता माझ्यासोबत 2 ओळी म्हणसाल ना? लहानपण भेटलं पाहिजे ना. महाराष्ट्रभर आपली मी आतडे बाहेर पडतात म्हणून माझी आज्ञा कोणी टाळत नाही. खरं तर ती आज्ञा नसते, ती विनंती असते. महाराष्ट्रभर सगळ्यात टॉपच्या व्याख्यानमालेंना मी गेलेलो आहे आणि सगळ्या व्याख्यानमालेचा कळस गाठून आलेलो आहे. तुमच्या गावात आलेलो आहे मी. खांद्यावर टाका. टाकला का? सो म्हणा माझ्या लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा महाराज या अंगी मोठेपणा दया यातना कठीण खांद्यावर टाका. ओके है ना, लहान झालं पाहिजे की नाही? इस तरह मैंने जिंदगी को आसान कर दिया, किसी से माफी मांग ली, किसी को माफ कर दिया. लहानपण असलं पाहिजे ना. उम्र के साथ साथ शैतानियां कम हो गई और हमें लगा कि हम बड़े हो गए. माणूस मोठा नसते होत. खांद्यावर टाकला ना, अश्विनी मॅडम ने काढला. नाही नाही, वा वा. बॉडीगार्ड कुठे गेले तुमचे? अरे बॉडीगार्ड गेल्यावर कसं व्हायचं माणसाचं? अरे कोणी येऊन पिस्तूल अरे काय गार्ड साहेब असे कसे गार्ड आणले तुम्ही? अरे वा वा वा, क्या बात, क्या बात आहे. वा वा वा. मग आता त्याच्या खांद्यावर कोण हात टाकणार आहे? त्याचा कार्यक्रम पुढे जाणार नाही. साहेब तुम्ही माझ्या खुर्चीवर या बरी इकडल्या. हे अनंतरावची खुर्ची खाली आहे. कोण आहे अनंतराव काय माहित? खाली टाका ते. म्हणता ना माझ्यासोबत. मित्र वणव्यामध्ये गारव्यात, मित्र वणव्यामध्ये गारव्यात. जाळताना मला देह ठेवा, जाळताना मला देह ठेवा असा. हात खांद्या, हात खांद्यावरी टाकल्या सारखा.
मित्रवण मध्ये गार व्यास का दुःख अडवायला उंबऱ्यास मित्रवण मध्ये गार व्यास का वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र एक तू आरश मित्रवन व्यामध्ये गार व्यासारखा गार व्यासारखा. धन्यवाद 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 धन्यवाद. वा वा कुठले लोक आता वा 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 वा. महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले, एवढी उभं राहणारी पब्लिक. वा वा. या उभे राहणाऱ्या पब्लिकचं शूटिंग घ्या बरं. यायचा हा प्रतिसाद तर घेऊन जाण्यासारखा. घ्या हो एक मोबाईल मध्ये शूटिंग घ्यायची. मोबाईल कोणाकडे आहे? वा 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 क्या बात आहे. धन्यवाद 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 धन्यवाद. बस 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 जा घरी झोपा आता. खूप खूप धन्यवाद साहेब.